महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागलं वगैरे असं म्हणतात आणि बारामतीकडे तर जगाचं लक्ष लागलंय. कारण स्वतः पवार साहेबांनी सांगितलं की कोणीतरी न्यूयॉर्कमधनं पत्रकार आले होते, तर आता फक्त चंद्र आणि मंगळ तिकडनं लोक आलेले नाही. बारामतीतला विकास जो आहे त्याच्यामध्ये सगळं शरद पवारांनी केलं असं नसून शरद पवारांनी सुरू केलं पण पुढे मी नेलं. त्याच्यामध्ये भावनिक आधार शरद पवारांच्या गटाकडनं घेतला जातोय आणि अजित पवार आणि त्यांच्या पत्नी बोलताना असं सांगतात की तुम्हाला भावना महत्वाची आहे का विकास महत्वाचा. तसं शरद पवारांचं थोपट्यांशी असलेलं वैमनस्य हा सुप्रिया सुळेंसाठी नकारात्मक मुद्दा आहे. परंतु जितकी दुश्मनी अनंतराव थोपटे आणि शरद पवारांची आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती दुश्मनी आज संग्राम थोपटे आणि अजित पवारांची. हर्षवर्धन पाटलांना रात्रीची झोप चांगली लागावी अशी इच्छा असल्यामुळे ते भाजपमध्ये गेले. म्हणजे आज नागपूरमध्ये गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत, पण बाकी सगळीकडे जर पाहिलं तर त्या तोलामोलाचे मोठे नेते नाहीत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या आमच्या सत्ता कारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण राजकारण आणि सध्या चालू असलेल्या निवडणुका या विषयांवर अनेक आमच्या पाहुण्यांसोबत चर्चा करतो. आजचे जे पाहुणे आहेत ते खास यासाठी आहेत, माझ्यासाठी वैयक्तिक पण आणि व्यावसायिक दृष्टीने पण, की पत्रकारिता आम्ही दोघांनी बरोबर केलेली आहे. हा शैलेंद्र परांजपे माझे असे खास मित्र आहेत की ज्यांनी पुण्यातल्या उत्तमोत्तम खाण्याच्या जागांचा माझा मराठवाड्यातून आलेल्या या मुलीचा परिचय करून दिला. खमंग खाणं आणि खमंग चर्चा आणि जीवन आनंदाने जगणं हे शैलेंद्रचं वैशिष्ट्य आहे. थँक्यू. तर शैलेंद्र, आपण चर्चा जी करतो आहोत ती या सत्ताकारांमध्ये वेगवेगळ्या भागाला धरून, आणि मी म्हणलं की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राबाहेरची दिल्लीतली सुद्धा पत्रकारिता अगदी जवळून पाहिलेल्या शैलेंद्र परांजपे हे पत्रकार आहेत. तर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करूया आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या वेळच्या यंदाच्या लक्षवेधी लढती की ज्याकडे सगळ्या देशाचं लक्ष तसं लागून राहिलंय, ओघानी बारामती पासूनच सुरुवात होणार. नंतर आपण दोन्ही राजांकडे जाऊया, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले दोघेही, सातार मधली लढत, कोल्हापूरची लढत, पण बारामतीपासून सुरुवात. काय यावेळी दिसतंय चित्र आणि यावेळी बदललेली समीकरणं, बदललेली गणितं कशी आहेत? सर्वप्रथम प्रतिभा, मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जसं एक सुधारणा अशी आहे की महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागलं वगैरे असं म्हणतात आणि बारामतीकडे तर जगाचं लक्ष लागलंय. कारण स्वतः पवार साहेबांनी सांगितलं की कोणीतरी न्यूयॉर्कमधनं पत्रकार आले होते, तर आता फक्त चंद्र आणि मंगळ तिकडनं लोक आलेले नाहीत, पण अमेरिकेतनं आलेत पत्रकार. तर बारामतीकडे जगाचं लक्ष लागलं असं आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. बाकी काही मतदारसंघात काही न्यूयॉर्कचे लोक गेलेले नाहीत, पण बारामतीमध्ये आले होते. तर आज बारामतीबद्दल जर बोलायचं झालं आणि एकूण महाराष्ट्राबद्दल जर पहिल्यांदा बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या बातम्या तुम्ही जर गेले महिनाभर टीव्हीवरची हिंदी चॅनल्स पाहिले असतील उत्तरेकडची, तर त्याच्यामध्ये संध्याकाळी प्राईम टाइमला महाराष्ट्रातल्या बातम्यांचं प्रमाण जास्त आहे. आणि त्याचं एकमेव कारण असं की इतर ठिकाणची निवडणूक वेगळी आहे आणि महाराष्ट्रातली वेगळी आहे. आणि महाराष्ट्रातली निवडणूक वेगळी होण्याचं एकमेव कारण असं की महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे 4 पक्ष होते आणि राष्ट्रीय पातळीवर आपण पाहिलं तर राष्ट्रीय पक्ष 2 आहेत, काँग्रेस आणि भाजप. आता बाकी ठिकाणी रिजनल पार्टीज आहेत किंवा प्रादेशिक पक्ष आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचे 2 पक्ष प्रादेशिक प्रबळ होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तुलनेने शिवसेनेतच बाहेर पडलेला आणखीन एक छोटा पक्ष तसा. तर रूढार्थाने जे 2 प्रादेशिक पक्ष होते, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, या दोन्ही पक्षांचे 2 तुकडे झाले आणि त्यामुळे 2चे 4 होतात. त्याला एक वेगळा संदर्भ आहे सामाजिक आयुष्यामध्ये. एखाद्याचं लग्न होते तेव्हा 2चे 4 होतात. तसं या 2 पक्षांचे 4 पक्ष झाल्यामुळे आणि 2 राष्ट्रीय पक्ष त्यात ऍड केल्यावर 6 पक्ष झाल्यामुळे महाराष्ट्रातली इलेक्शन ही विलक्षण गुंतागुंतीची झाली आहे. आणि त्यामुळे निवडणुकीचा अंदाज व्यक्त करायला सर्वाधिक अवघड निवडणूक कुठली तर महाराष्ट्रात अशी परिस्थिती झाली. आणि त्याचं प्रत्यंतर जसजसे टप्पे होत आहेत तसतसं जे आधी खूप सोपे वाटले ते मतदारसंघ ते अवघड वाटतायत किंवा त्याचं प्रेडिक्शन करायला अवघड वाटतायत, किंवा सुरुवातीला वाटत होतं की भारतीय जनता पक्षासमोर प्रतिस्पर्धीच नाहीये. हळूहळू आज महाराष्ट्रामध्ये हे चित्र निर्माण होत आहे की तितकं काही सोपं नाहीये आणि गुंतागुंतीच आहे. आता बारामती मतदारसंघ तुम्ही जर म्हणाल तर बारामती मतदारसंघ मुख्यत्वे शरद पवारांच्यामुळे अख्ख्या देशाला माहिती आहे
आणि शरद पवारांचा बालेकिल्ला, शरद पवारांचा गड, शरद पवारांचा मतदारसंघ. आज अरुण जेटली पहिलं बजेट मांडलं ज्यावेळेला 15 साली, त्यावेळेला बारामतीत येऊन गेले. मोदी व्हॅलेंटाईन डेला आले होते त्यावेळेला 14 फेब्रुवारीला. लागोपाठ केंद्रीय मंत्री आले आणि अरुण जेटली म्हटले होते की भारतामध्ये आम्ही अशा 50 बारामती का 100 बारामती तयार करू. म्हणजे आदर्श मतदारसंघ तयार केलाय, सगळ्या सुविधा आहेत, सुधारणा आहे, लाईफ जीवनमान चांगलं आहे लोकांचं वगैरे वगैरे. तसं जर असेल तर आज बारामतीमध्ये अजित पवार बाहेर पडल्यामुळे आणि अजित पवारांची पत्नी सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध, अजित पवारांच्या बहिणीविरुद्ध उभी असल्यामुळे या मतदारसंघात विलक्षण चुरशीची निवडणूक झाली आहे. आणि त्या निवडणुकीमधली जर काही वैशिष्ट्ये असतील तर ती उत्कंठावर्धक निवडणूक, अनप्रेडिक्टेबल निवडणूक. याच्याच बरोबर सगळ्यात कळीचा प्रश्न म्हणजे ही लोकसभा निवडणूक ही शिवसेनेमध्ये खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची, हे ठरवणार आहे. तीच गोष्ट बारामतीची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवारांची का अजित पवारांची हे ठरवणार आहे, म्हणून उत्कंठेची झालेली आहे. बरोबर. आणि बारामतीमध्ये निवडणूक कौटुंबिक भावनिक पातळीवर केली जाईल असं अजितदादा सारखं सांगत होते. आणि नंतर त्यांनी तो नॅरेटिव्ह बदलून ती देश पातळीवर, म्हणजे ही गावकीची भावकीची नाही, ही राहुल विरुद्ध मोदी अशी आहे, असं करण्याचा प्रयत्न केला. याला कारण असं वाटतं का की शरद पवारांनी सगळं कुटुंब कसं माझ्याबरोबर आहे हे सातत्याने दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला. म्हणजे पवार कुटुंब जे असं समजलं जायचं की शक्यतो तुटणार नाही, एकसंध कुटुंब आहे, ते माझ्याबरोबर आहे असंच आहे. म्हणजे असंही बोललं जातं की अजित पवारांच्या आईंना शेवटच्या दिवशी आपल्या स्टेजवर आणण्यासाठी प्रयत्न शरद पवार गटाकडनं झाले. त्यात तथ्य किती माहिती नाही, परंतु अशा प्रकारे बऱ्यापैकी चर्चा ह्याची होती. त्याच्यामध्ये शरद पवारांनी ही निवडणूक भावनिक केली आणि त्याचं एकमेव कारण असं की भावनिक करण्यासाठीचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत. म्हणजे आज बारामती मतदारसंघामध्ये शरद पवारांना आव्हान देता येत नाही हे चित्र भारतभर आहे, किंवा त्यांचं सुरक्षित मतदारसंघ आहे. शरद पवार जेव्हा निवडणुका लढायचे त्यावेळेला ते त्या मतदारसंघात अर्ज भरायला मी जातो, नंतर मी जात नाही. आणि प्रचार संपतो त्या दिवशी एक सभा घेतो शेवटी नॉमिनल, आणि तेव्हा लोकांना म्हणतो मला मतं द्या, संपला विषय. तर इतका सुरक्षित मतदारसंघ असताना तिथे आव्हान निर्माण झालं. यापूर्वी बारामती मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांना 1,00,000-1,50,000 मतं पडली. म्हणजे असं काही नाही की 95% मतं शरद पवारांना पडतात किंवा 100% पडतात, असं नाहीये. माणूस म्हणला की त्याला विरोध करणारे लोक येणार कुठेही. बरोबर. तसं आजच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्याकडनं ही निवडणूक भावनिक केली गेली आणि त्याला कारण असं आहे की प्रथमच त्याला पवार घरातनं स्पर्धा उभी राहिली आणि शरद पवारांचं वय लक्षात घेतात, त्यांना झालेला कर्करोग आणि त्याच्याशी ते मुकाबला करतायत, त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे आज ते आव्हान तसं करतायत. दुसरी गोष्ट अशी की अजित पवार ही गेली 25-30 वर्ष बारामतीचा सगळा कारभार सांभाळतात की जे शरद पवारांनीच त्यांच्याकडे सोपवलं होतं. बरं, अजित पवार म्हणजे जवळपास सलग 15 वर्ष 99 ते 2014 मंत्री होते. बरोबर. त्याच्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर त्यांनी महत्वाची खाती सांभाळलेली आहेत. बारामतीतला विकास जो आहे त्याच्यामध्ये सगळं शरद पवारांनी केलं असं नसून शरद पवारांनी सुरू केलं पण पुढे मी नेलंय. बरोबर. आणि ते त्या अनेक मुलाखतीत अजित पवार काय सांगतायत की शरद पवार 1967ला पहिल्यांदा आमदार झाले, 67 ते 90ची बारामती आणि 91 ते 2024ची बारामती याची तुलना करा आणि क्युम्युलेटिव्हली फायदा मिळतो प्रत्येकाला. तसं अजित पवारांचं कर्तृत्व 0 आहे का? तसंही नाही. म्हणजे अजित पवार विक्रमी मतांनी बारामती असेंब्लीमधनं निवडून येतात, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं असतं का? असतं. सुप्रिया सुळे निवडून येतात बारामती लोकसभा मतदारसंघात, त्यात अजित पवारांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी इतक्या इंटरमिक्स्ड आहेत आणि त्या पहिल्यांदाच वेगवेगळ्या झाल्यामुळे त्याच्यामध्ये भावनिक आधार हा शरद पवारांच्या गटाकडनं घेतला जातोय. आणि अजित पवार आणि त्यांच्या पत्नी बोलताना असं सांगतात की तुम्हाला भावना महत्वाची आहे का विकास महत्वाचा? आणि विकास मी करू शकतो कारण मी मोदींबरोबर आणि मी स्वतः कर्तृत्ववान आहे. म्हणजे सुप्रिया सुळे विकास करू शकत नाहीत असं नाही, पण तरीही ते भावनिक मुद्दे मांडतात. आणि शरद पवारांच्या गटाकडनं या संपूर्ण निवडणुकीत जवळपास 1-1.5 महिना आधीपासून आधी त्यांच्या भगिनी म्हणजे एन डी पाटलांच्या पत्नी सरोज पाटील बोलल्या की शरद पवारांना संपवायचा डाव आहे तर भाजपला सगळी सत्ता मिळेल. आता त्या दाव्यातला फुलपणा असा आहे की त्या जरी म्हणाल्या शरद पवारांना संपवायचं तरच सत्ता मिळेल, पण 14 ते 19 भाजपची सत्ता महाराष्ट्रात होती, केंद्रातही होती, तेव्हा तर काही शरद पवार संपलेले नव्हते. पण प्रथमच तिथे पवारांच्या घरातनं उमेदवारी असल्यामुळे हा प्रश्न आहे. श्रीनिवास पवार बोलले अजित पवारांचे सख्खे बंधू, त्याच्यानंतर आज सुप्रिया सुळेंच्या सगळ्या नणंदा त्यांच्या व्यासपीठावर आल्या महिला मेळाव्याला, त्याच्यानंतर सगळं कुटुंब माझ्या बरोबर आहे असा दावा केला गेला. रोहित पवार त्यांचे आई वडील हे तर आहेतच, कारण रोहित पवार हे पूर्ण सुप्रिया सुळेंचा प्रचार आणि सांभाळत असेल. अजित पवारांनी काही मुलाखतीत हे स्पष्ट केलंय की आमचं कुटुंब जे आहे ते 100-125 लोकांचं आहे
आणि या तीन तीनच कुटुंब फॅमिली माझ्या विरुद्ध आहेत. माझ्या विरोधात. म्हणजे शरद पवारांचं कुटुंब, राजेंद्र पवारांचं म्हणजे रोहित पवारांच्या आई वडिलांचं कुटुंब, आणखीन आणि एक श्रीनिवास श्रीनिवास पाटील. पवार सख्खे भाऊ. श्रीनिवास पवार. हे जर सोडलं तर माझे सगळे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत. आणि दुसरं महत्वाचं आहे की ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय की निवडणुका झाल्यानंतर आमच्या कुटुंबातले संबंध ते तसेच राहतील जे पूर्वी होते. बरोबर. काही लोकांना हे वाटत नाही, विश्लेषकांना. मलाही वाटतं कुठेतरी पर्सनल आढी आता शरद पवार अजित पवार यांच्यात आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची रिलेशन ताणलेली राहतील का? मला वाटत नाही ताणलेली राहतील. ती कदाचित परत जुळून येतील. निवडणुकीत काय होईल हा कळीचा मुद्दा. आणि तिथे मला स्वतःला असं वाटतं, माझा अनुभव किंवा अभ्यासाच्या आधारे, की सुनेत्रा पवारांचं पारडं थोडंसं जड आहे आणि त्याची काही कारण मला विश्लेषण हवं असेल तर सांगू शकतो. अगदी बरोबर. कारण एक म्हणजे माझ्या बाजूने मी फक्त सांगते की गेल्या वेळच्या निवडणुकीतली कांचन कुल ह्या अतिशय नवख्या उमेदवार असताना राजकीय पार्श्वभूमी घरात आहे, परंतु त्यांची वैयक्तिक नाही किंवा सामाजिक जीवनात त्या खूप अशा दिसल्यात असं नव्हे, तरी सुद्धा त्यांनी 5,30,000च्या आसपास मतं घेतली. ही नॉन ट्रान्सफरेबल अँटी पवार मतं होती. त्यामध्ये अजितदादांची मतं जर आपण ऍड केली तर एक गणित कागदावर जर बघितलं तर ते प्रबळ दिसतं. तुमचं विश्लेषण काय? नाही, बारामती बाबतीत विश्लेषण असं आहे की दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी 100% वर्क होतात असं नाही. म्हणजे जसं तुम्ही कांचन कुलांना 5-5.5 लाख मतं मिळाली म्हणालात, तर त्याच्यात गणित असं असतं की 2-3 फॅक्टर्स आहेत बारामतीच्या संदर्भात. आणि बारामतीमध्ये एकीकडे शरद पवारांनी जसं कुटुंब बाजूला उभं केलं तसंच त्यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली जाऊ. आता संपूर्ण महाराष्ट्राला अनंतराव थोपटे जुन्या पिढीला माहिती आहेत. ते अनेक वर्ष अनेक प्रकारची खाती सांभाळलेत राज्य मंत्रिमंडळात आणि त्यांची फॅमिली काँग्रेसची लॉयलिस्ट किंवा निष्ठावान फॅमिली म्हणून ओळखली जाते. सोनिया गांधींची सभा भोरमध्ये झालेली आहे, त्याला लाखोची गर्दी झालेली आहे. आणि ज्या वेळेला अनंतराव थोपटे 99 साली सिनियर मोस्ट मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात, आणि त्यावेळेला जर सत्ता आली असती 99ला, म्हणजे थोपटे निवडून आले असते, सत्ता आलीच, पण थोपटे जर निवडून आले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते 100%, अशी त्यांची सिनियरिटी होती. आणि त्याच निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता 99ला, आणि काशीनाथ कुटवाडांना पवारांनी निवडून आणलं. आता काशीनाथ अण्णा त्यांना म्हणायचे, तर काशीनाथ कुटवाडांच्या माध्यमातून शरद पवारांनी अनंतराव थोपट्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंग पावेल अशी व्यवस्था केली. आणि नंतर अनंतराव थोपटे फारसे पुढे आले नाहीत, म्हातारे झाले आणि रिटायर झाले, आणि त्यांचा मुलगा पुढे आला. आज परिस्थिती अशी आहे की अनंतराव थोपट्यांना जेव्हा शरद पवार भेटले तेव्हा असं वाटलं होतं की भोरमध्ये अजिबात तिथले लोक मदत करणार नाहीत सुप्रिया सुळेंना. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेला आपण निगेटिव्ह गोष्टी बघतो किंवा पॉझिटिव्ह गोष्टी बघतो, एखाद्याचा प्लस पॉईंट काय, निगेटिव्ह पॉईंट काय, मायनस पॉईंट काय, तसं शरद पवारांचं थोपट्यांशी असलेलं वैमनस्य हा सुप्रिया सुळेंसाठी नकारात्मक मुद्दा आहे. परंतु जितकी दुश्मनी अनंतराव थोपटे आणि शरद पवारांची आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती दुश्मनी आज संग्राम थोपटे आणि अजित पवारांची. आणि त्याचं कारण काय, तर ते रिसेंट कारण आहे. काळाच्या ओघात जखमा भरू शकतात, पण संग्राम थोपटेंना मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं त्यावेळेला अध्यक्ष होण्याची संधी होती आणि सगळ्यांचं मत होतं संग्राम थोपटेंना अध्यक्ष करावं. त्याला कडवा विरोध केला अजित पवारांनी. आणि त्याचं कारण असं होतं की पुण्यामधले जे 13 तालुके आहेत त्यात भोर तालुका आहे, बारामतीचे ते शेजारी आहेत, पलीकडे भोर आहे रस्त्याच्या, हायवेच्या. आणि आज जर पुण्यामधला आमदार विधानसभेचा अध्यक्ष झाला तर डीपीडीसीची बैठक असेल, इतर छोटे छोटे कार्यक्रम असतील, आणि संग्राम थोपटे 10 मिनिटं उशीर झाला तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना थांबावं लागेल त्यांची वाट बघायला. तर हे मान अपमानाचे, अहंकाराचे युद्ध आहेत. आणि तुम्हाला सांगू का की मी काही वाहिन्यांना बोललोय, ते तुमच्या चॅनलवरही सांगतो की महाराष्ट्रामधली आजची जी परिस्थिती आहे की लोकांना राजकीय दृष्ट्या थोडी गडबडीची वाटते, अनाकलनीय वाटते, स्ट्रेंज वाटते, कॉम्प्लेक्स वाटते, त्याचं कारण जे आहे ते काही व्यक्तींच्या मधली अहंकाराची युद्ध हे आहे. ते कोणाकोणाचे, ती साखळी आहे मोठी. शरद पवार विरुद्ध अजित पवार, अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे. ही अहंकाराची युद्ध, या व्यक्तिगत अहंकाराच्या युद्धातनं महाराष्ट्राची स्थिती उद्भवली आहे. आणि तसंच थोपटे आणि शरद पवारांची रायव्हलरी आहे, त्याच्यापेक्षा कडवी रायव्हलरी आज संग्राम थोपटे अजित पवारची. म्हणून आज संग्राम थोपट्यांनी खूप काम केलंय भोरमध्ये, अशी परिस्थिती सुप्रिया सुळेंसाठी. सेम गोष्ट इंदापूरमध्ये हर्षवर्धन आणि अजित पवार यांचं वेळ्या भोपळ्याचं नातं आहे. पण हर्षवर्धन पाटलांना रात्रीची झोप चांगली लागावी अशी इच्छा असल्यामुळे ते भाजपमध्ये गेले. आता त्यांची झोप का उडाली होती, त्यांची कर्म आपल्याला काय माहिती, त्यांची काही कर्म अशी की त्यांना झोप लागत नव्हती, झोप लागावी म्हणून ते भाजपकडे गेले. भाजपकडे गेले म्हणल्यावर त्यांना फडणवीसांचं ऐकावं लागतं. म्हणून त्यांनी जरी
सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बाजूने बोलून आणि सुनेत्रा वहिनींचं काम करणार नाही म्हटले तरी फडणवीसांना त्यांना समजावून सांगितल्यावर ते शांत बसले. तीच गोष्ट विजय शिवतारेंची. म्हणजे आज शरद पवारांचं जे वैमनस्य परंपरागत त्या वैमनस्याला काटशह देते अजित पवारांचं वैमनस्य, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जसं दोस्ताना सिनेमात एक डायलॉग आहे, शत्रुघ्न सिन्हा वकीलपत्र घेतो अमिताभचं, त्यावेळेला जनतामानला सांगतो हिरोईनला की अमिताभशी असलेलं माझं शत्रुत्व जे आहे ना त्याच्यापेक्षा माझं तुझ्यावर जास्ती प्रेम आहे म्हणून मी त्याची केस घेतो. तसं काहीच इथे घडतंय भोरमध्ये की माझं शरद पवारांशी दुश्मनी अनंतरावांची त्याच्यापेक्षा अजित पवारशी जास्त म्हणून मी सुनेत्राचं काम करतो, सुप्रियाचं काम करतो, म्हणून अजित पवारला झोपवीन पण सुप्रियाचं काम करीन शरद पवारांच्या मुलीचं. हे भोरमध्ये आहे. तशीच काहीची परिस्थिती मिक्स्ड आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये आतापर्यंत सुप्रिया सुळेंसाठी निर्णायक मतदारसंघ कुठला आहे तर बारामतीचं लीड, आणि खडकवासला जो आहे तो सुनेत्रा पवारांसाठी. आता बारामतीमध्ये ज्या वेळेला लीड 1,27,000चं मिळालं कांचन कुलांच्या विरुद्ध 1,27,000, आणि 14च्या निवडणुकीला जानकर असताना 90,000 मिळालं. असं का झालं तर हे थोडंसं ऑडियन्सला कळायला सोपं आहे की महादेव जानकर जे आहेत त्यांना उमेदवारी दिल्यामुळे बारामती मतदारसंघातला जो धनगर समाज आहे तो जानकरांच्या पाठीशी राहिला, बरोबर, की जो कांचन कुलांच्या पाठीशी नाही राहिला. म्हणून 90,000चं लीड सुप्रिया सुळेंचं 14चं 1,27,000ला गेलं. आज प्रश्न असा आहे की परभणीमध्ये महादेव जानकरांना अजित पवारांनी आपल्या कोट्यातली सीट दिली आहे. म्हणजे 5 जागांपैकी 4 जागा ह्या अजित पवारांच्या घड्याळा चिन्हावर लढतायत आणि 1 जागा महादेव जानकर कब्बशीवर लढतात, पण ती अजित पवारांच्या कोट्यातली जागा आहे. शरद पवारही म्हणले होते महादेव जानकरांना मी माढ्यामध्ये उभं करीन. का म्हणले होते? ना शरद पवार ना अजित पवार यांना काय महादेव जानकरांचा पुळका नाही, त्यांना बारामतीतली धनगरांची मतं हवीत म्हणून ते देत होते. आता शरद पवारांनी उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूला आणले, त्यात महायुतीला अपयश आलंय, आणि अजित पवारांनी जानकरांना उमेदवारी दिली आहे. या दोन्हीचा परिणाम काय होईल? अर्थात धनगर मतं विभागली जातील काही प्रमाणात. त्यामुळे बारामती मतदारसंघात जे अधिक्य मिळायचं सुप्रिया सुळेंना त्याची विभागणी होईल का? होईल. धनगर मतांची विभागणी होईल. आणि बारामतीमध्ये अजित पवार नक्की शून्य नाही. सुनेत्रा पवार काही प्रमाणात तिथे काही सामाजिक काम करतात, महिला गटाची कामं करतात, काय आहेत कामं. तर हे लक्षात घेतलं तर बारामतीमध्ये किती लीड मिळतं ते निर्णायक असेल. आता विद्या चव्हाण ज्या प्रवक्त्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांच्या गटाच्या, त्यांना मी परवा मतदानाच्या आदल्या दिवशी 6-6:30 वाजता विचारलं होतं एका वाहिनीच्या शो मध्ये की ठीक आहे अजित पवार सगळ्या जागा पडतील असं तुमचं मत आहे, पण मी बारामती विषयी बोलतोय तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना किती मतं पडतील 100 पैकी? त्या म्हणल्या होत्या आम्हाला 70 मतं पडतील. जर विद्याताई चव्हाण 70 पडत असतील तर त्यांना 70 पेक्षा 71 नक्की पडणार नाही हे माहिती आहे, असं आपण गृहीत धरूया. बरोबर. तर त्या 71 म्हणल्या असत्या, 75 म्हणल्या असत्या, 79 म्हणल्या असत्या. त्या म्हणतात 70 पडतील म्हणजे 70च्या पेक्षा जास्ती नक्की पडणार नाहीत. म्हणजे सुनेत्रा पवारांना बारामतीत 30% मतं नक्की पडतील. बरोबर. हे विद्याताई चव्हाणांचं आकलन आहे. बरोबर. आणि हे जाहीर पब्लिक डोमेन मधलं आहे. आणि जर बारामती मधलं 2,56,000 मतदान झालेलं आहे, आज आपल्याकडे ते आकडे आहेत, त्या 2,56,000 मतामध्ये 30% मतं सुनेत्रा पवारांना पडली तर त्याचा आकडा होतो साधारणपणे 75,000 आणि सुप्रिया सुळेंना 1,75,000. पण मला स्वतःला असायला वाटत नाही की 70% मतं सुप्रिया सुळेंना पडतील, त्यांना त्याच्यापेक्षा कमी पडतील. ते 60-40 झालं तर काय होईल? 60-40 जर प्रमाण झालं तर बारामती मधलं लीड सुप्रिया सुळेंचं 50-60,000ला आहे. ते जर 50-60,000ला आलं तर त्या धोक्यात. आता आपण खडकवासलाचा विचार केला तर खडकवासलामध्ये सुप्रिया सुळे 50-50% मतं मिळवू शकतील का? मला वाटत नाही. तिथे लीड किती मिळतील? कांचन कुलांना 65,000 लीड होतं आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं जे स्थान होतं, कारण शिवसेना बीजेपी एकत्र होते 19ला, त्यांची मतं साधारण 10,000 आहेत खडकवासल्यात. ती जर कमी केली तर कांचन कुलांचं लीड म्हणजे आत्ता असतं तर 55,000ला जाईल आणि अजित पवारांची ऍड होणार आहे. अजित पवारांचं काम कोण कोण करतंय? विशाल तांबे काम करतात सुप्रिया सुळ्यांचं, त्याच्यानंतर सचिन दोडके काम करतात सुप्रिया सुळ्यांचं, तिकडे बराटे कंपनी काम करते अजित पवारांचं, अप्पा रेणुसे आणि दत्ता धनकोडे काम करतात अजित पवारांचं, भुसारी कॉलनीमध्ये बंडू केमसे, शंकर केमसे जे आहेत की जे खूप पॉप्युलर आहेत ते काम करतात अजित पवारांचं. त्यामुळे हा सगळा विचार केला तर खडकवासला मतदारसंघात अजित पवारांनी जर लीड त्यांच्या पत्नीसाठी 20-25 हजाराचं मिळवलं समजा, तर ते साधारण आकडा 80-90 ते 1 लाख पर्यंत जाऊ शकतो आणि तो निर्णायक होऊ शकतो. म्हणून भोरमध्ये, इंदापूरमध्ये, दौंडमध्ये म्हणजे पुरंदरमध्ये किंवा दौंडमध्ये जे काय होईल, जे काय घटेल त्या पलीकडे म्हणजे भोरला आणि
पुरंदरला विभागलं जाईल. बोरला आणि पुरंदरचा इम्पॅक्ट समजा इंदापूर आणि दौंडी भरून काढला, कारण इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंना लीड होतो मागच्या वेळेला, पण त्यावेळेला नक्की मिळणार नाही, कारण तिथे दत्ता भरणे 2 वेळेला आमदार आहेत, हर्षवर्धनला पाडून आलेले, आणि प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या गटाचे, की ज्यांनी ती लाखो ऍफिडेव्हिट गोळा केली जिल्ह्यात. त्यामुळे काही प्रमाणात हे सगळा विचार केला साकल्याने तर सुनेत्रा पवारांचं पारडं जड आहे असं मला या विश्लेषणाच्या आधारे वाटतं. याच्यात काही मतभेद लोकांचे होऊ शकतात, लोकांची मतं वेगळी असू शकतात, म्हणून मला तसं वाटतं. आणि मताधिक्य जास्ती मिळेल वाटलं होतं, ते आता थोडं चुरशीची निवडणूक कमी होईल असं वाटतं. एकंदर बारामतीचं आपण बघतोय की बारामतीचे खूप कॉम्प्लेक्स फॅक्टर आहेत, आणि जसं शैलेंद्रनी जे सांगितलं की परग्रहावरचं पण लक्ष बारामतीमध्ये, ह्याला पुणेरी पेठेतला जो सरकॅझम असतो ठेवणीतला नाही, म्हणजे तेवढं अजून आले नाही, परग्रहावरचे लोक आले नाहीत, पण वॉशिंग्टन मधले, न्यूयॉर्क मधले लोक आलेत असं पवार साहेबांनी सांगितलं. एक वृत्तपत्रामध्ये एक फोटो झळकला होता जिथे पवार साहेब बसलेले आहेत एक आंतरराष्ट्रीय दैनिकामध्ये, आणि त्यांच्या चरणाशी दोन्ही बाजूला सुप्रियाताई आणि रोहित पवार बसले, असा एक फोटो आलेला होता. आणि त्या फोटोची बरीच चर्चा झाली, आणि त्याच्यावरनं आंतरराष्ट्रीय मीडियाचं पण आमच्याकडे लक्ष आहे असं शरद पवार गटाकडनं वारंवार सांगितलं गेलं. तर बारामतीनंतर आपण जाणार आहोत साताऱ्याकडे आणि कोल्हापूरकडे, कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, जे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचा दैवत आहे असं म्हणायला लागेल, त्यांचे वंशज या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आहेत. एकीकडे उदयनराजे आहेत आणि एकीकडे शाहू महाराज आहेत. तर उदयनराजेंकडे आणि नंतर शाहू महाराजांकडे काय सातारा आणि कोल्हापूरची परिस्थिती? साताऱ्यामध्ये सगळ्यात पहिलं माझं मत असं आहे की जसं शेवटी निवडणूक असते, म्हणजे युद्ध हे युद्ध असतं, परंतु उदयन महाराज भोसलेंचं नाव येणं केनं प्रकारेनं जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे, आणि त्याला अनेक कारणं आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत, दोन्ही. तसं आज परिस्थिती अशी आहे की आज म्हणजे हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये काँग्रेसला किंवा भाजपला चांगले उमेदवार मिळत नाही, कारण राजकारणातला नेत्यांचा स्तर किंवा उंची हे घसरत चालली. म्हणजे गिरीश बापट खासदार होते, ते गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही पुण्यामध्ये, आणि आज लोकसभा होतीये, तर त्या स्टेचरचे नेते की जे अख्ख्या शहराला व्यापून राहतील अशा प्रकारच्या मोठे नेत्यांची वानवा भाषणं हे बहुतांश ठिकाणी आहे. म्हणजे आज नागपूरमध्ये गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत, पण बाकी सगळीकडे जर पाहिलं तर त्या तोलामोलाचे मोठे नेते नाहीत. नेते मोठे निर्माण होण्याची परंपरा थोडी खंडित झाली आहे का, आणि माणसं परिश्रम करताना काम करताना दिसत नाहीत त्या प्रमाणात, कारण निवडणुकीचं तंत्र बदललंय, राजकारणाचं एकूण व्यवहार बदललाय, त्याची ती परिणती आहे, आणि लोकही बदलत चालले. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पोस्टमन असेल, डॉक्टर असेल, नेता असेल, पत्रकार असेल, हे काय मंगळावरनं किंवा परग्रहावरनं येत नाही, या समाजातनच येतात. त्यामुळे जितका समाज घसरेल तितकेच पत्रकारही घसरतील, डॉक्टरही घसरतील, नेतेही घसरतील. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याबद्दलच्या म्हणी किंवा वाक्प्रयोग आहेत. एक अशी आहे की यथा राजा तथा प्रजा, इंग्रजीमध्ये आहे पीपल गेट रूलर्स दे डिझर्व. त्यामुळे त्या प्रमाणातलेच त्या लायकीचेच राजे किंवा नेते किंवा हे मिळतील. आता आपण 2 राजांकडे येऊया. आज शिवाजी महाराज ते उदयन महाराज, म्हणजे आपल्याला म्हणजे थोडंसं औद्धत्य वाटेल किंवा म्हणजे कल्पनाही करता येणार नाही, महाराज कुठे, हे महाराज कुठे. शाहू महाराज तुलनेने उदयन महाराज अतिशय आक्रमक आहेत, आणि त्यांचं वागणं बोलणं आपण पाहिलेलं आहे, खासदार म्हणून सुद्धा 2दा खासदार होते राष्ट्रवादीचे. दुसरीकडे शाहू महाराज आहेत की जे अक्षरशः म्हणजे अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि साधा माणूस वाटेल, राजे पण कुठेही न मिरवणारे राजे आहेत, कोल्हापूरचे राजे आहेत. आता प्रश्न असा आहे की साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे उमेदवार दिलेत शरद पवारांनी. त्याचं कारण असं की ज्यावेळेला उदयन महाराज 2दा लढले आणि त्यांनी राजीनामा दिला, त्यावेळेला बाय इलेक्शनला श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली, आणि श्रीनिवास पाटील निवडूनही आले. त्यावेळेला ती पावसात भिजलेली सभा पवारांची गाजली, जखम होती. आता मला अनेकांना हा प्रश्न पडला, पण शेवटी काय असतं की जे त्यांचा इतिहास लिहिला जातो, जो माणूस जिंकेल त्याच्या बाजूने बोलणं सोपं असतं, हरेल त्याची जबाबदारी कोणी घेत नाही, पराभव कायम अनाथ असतो असं म्हणतात. तसं पावसात भिजले पवार साहेब, आणि जखम होती तरी भिजले, आणि सभा घेतली भिजत. अरे पण हा प्रश्न येतो की पवार साहेब इतके मोठे तर छत्री का नाही धरली, अगदी हा प्रश्न येत नाही. पण ठीक आहे, असं निवडणुकीत भांडवल छोट्या छोट्या गोष्टींचं केलं जातं, आणि त्याचंही गुणगान गायलं जातं. तर भिजलेली सभा ही महाराष्ट्रात खूप काळ राहिली. त्यामुळे अशी वक्तव्य असतात की जी गाजतात आणि त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरतात. तसं या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेना उमेदवारी दिली. आता हे माझं व्यक्तिगत मत आहे की शशिकांत शिंदे हे त्या लोकसभेच्या स्टेचरचे उमेदवार नाहीत असं मला वाटतं. उदयन महाराजांचं नाव खूप पोहोचलं, त्यातनं शशिकांत शिंदे उद्या जिंकले तर ते खासदार होतीलच. परंतु मला आज मी तिला असं वाटतं की शशिकांत शिंदेचं जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना फॉलोइंग आहे का, आहे. ऑब्व्हियसली ते आमदार आहेतच, परंतु उदयन महाराज हे महाराज आहेत, हा एक ऍडव्हान्टेज. दुसरं म्हणजे आज सातारा जिल्हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे.
होय. तेव्हा शरद पवारांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. हम्म. त्याच्यानंतर शशिकांत शिंदेचं जे काम आहे ते मुंबईच्या मार्केटमध्ये माथाडी आणि ह्याच्यात आहे. माथाडी कामगारांचं. तिथे देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षापूर्वीच 7 वर्षापूर्वीच नरेंद्र पाटलांना घेतलंय, अण्णाभाऊ पाटील महामंडळ केलंय आणि त्यामुळे ती माथाड्यांची जी काही वोट बँक असेल किंवा जे काम असेल शशिकांत शिंदेचं ते डिव्हाइड होणार आहे. दुसरीकडे पाटणमध्ये शंभूराज देसाई आहे. त्याच्यानंतर शशिकांत शिंदेना मदत होणार आहे ती कराडचे 2 मतदारसंघ आहेत, म्हणजे जिथे श्रीनिवास पाटील जिथे येतात, पृथ्वीराज चव्हाण येतात आणि बाळासाहेब पाटील आहेत काही प्रमाणात तिथे, तर त्यांची मदत होणार आहे. आणि तुलनेने कागदावर तरी उदयन महाराजांचं पारडं जड दिसतं, कारण आमदार त्यांचे जास्त आहेत तिथे. दुसरीकडे शंभूराज देसाईंसारखा मंत्री आहे आणि त्याच भागात पाटणच्या विक्रमसिंह पाटणकर आहेत, ते आहेत काँग्रेसचे, पण त्यांची उदयन महाराजांशी असलेली मैत्री किंवा ते जे काम करतील तर उदयन महाराजांना साताऱ्यात त्यांचं नाव पोचलेलं असणं. कारण काय होतं की छोट्या निवडणुकीला म्हणजे महापालिका लेवलच्या निवडणुकीला ते हाऊस टू हाऊस प्रचार वगैरे केला जातो, तसं लोकसभेला आता दिवस कमी मिळतात. एखादी नेत्याची मोठी सभा, त्याच्यानंतर काय जे सोशल मीडियावरनं होईल ते, आणि त्या सगळ्यामध्ये उदयन महाराजांचं नाव पोचलेलं आहे आणि ते छत्रपतींचं शहर आहे, हा खूप मोठा ऍडव्हान्टेज त्यांना आहे. कुठेतरी आता बघा तुम्ही त्याच्या बरोबर डायमेट्रिकली अपोजिट परिस्थिती कोल्हापूरची. म्हणजे त्याचे काही ऑडिओ व्हायरल झाले की महाराजांच्या वतीने फोन गेला कोल्हापूरच्या, त्यावेळेला फोनवरनं त्या माणसाने उत्तर दिलं की आदर गादीचा बरोबर पण मत मोदीला. तर हा व्हायरल झाला. आता हा काय मी व्हायरल नाही केला, सोशल मीडियावर हल्ली काही व्हायरल होत. हा व्हायरल झाला याचा अर्थ असा की कोल्हापूरमध्ये ते जे उमेदवार आहेत, म्हणजे आज पेशवे असतील, छत्रपती असतील, यांच्यामध्ये थेट जेनेटिक वंशज कुठे नाही आहेत असं मला वाटतं. प्रॉब्लेम असा आहे की तिथे जसं तिथे त्यांनी पर्यायी कोल्हापूरमध्ये हे पण ठरवलं होतं की शाहूंच्या विरुद्ध छत्रपती द्यायचे का, तर छत्रपतींमध्ये तिथे घाडगे फॅमिली आहे. आज हे जे शाहू महाराज आहेत ते नागपूरकर भोसल्यांपैकी आहेत, त्यांचं दत्तक विधान झालं, ते सगळं झालं आणि आज त्या चर्चा करण्यात काय अर्थ नाही. म्हणजे जेनेटिक्स, त्याच्यानंतर खरे वंशज, खोटे वंशज, या चर्चेत मी फार पडू इच्छित नाही. पण कोल्हापूरकरांना गादीविषयी आदर आहे का? आहे. कोल्हापूरविषयी असं म्हटलं जातं की कोल्हापूरकर मतदान करतात ते पाडण्यासाठी, आणण्यासाठी नाही. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की मुळामध्ये स्वतः छत्रपती जे आहेत शाहू, ते खरंच म्हणजे नको इतके सभ्य आहेत. म्हणजे दुसरं उदाहरण मला जे आढळतं ते इकडे अनिल शिरोळ्यांचं पुण्यातल्या, काही प्रमाणात आपले खेडचे पूर्वीचे आमचे अशोक मोहोळ होते खासदार, 2-3 टर्म झाल्या, पण ते कमालीचे सभ्य. म्हणजे हे चांगलं नाही असं म्हणणं, पण ते अनफिट फॉर पॉलिटिक्स म्हणता येईल या पद्धतीचे सभ्य आहेत. म्हणजे इतकंही सभ्य असू नये माणसाने, इतके सभ्य आहेत, इतके साधे सरळ आहेत. म्हणजे कदाचित अनिल शिरोळे हे ओनली नॉन करप्ट एमपी असतील असं मला वाटतं, या पद्धतीचे एमपी होते. तर तसं ते कोल्हापूरचे शाहू अतिसुसंस्कृत, अतिसभ्य आहेत. राजकारण म्हणलं की एक किमान बदमाशी असायला पाहिजे, मी काय म्हणत नाही असायला पाहिजे, पण शेवटी लोकांना नुसतं गादीचं प्रेम, पंजे कळून त्याला काउंटर करण्या तरी हो, नुसतं गादीचं प्रेम वगैरे याला काय अर्थ नाही. ते बाईट द्यायला लागले तर फक्त ते हसतात. म्हणजे नुसत्या प्रेमाने माणूस निवडून येईल का याशिवाय मला शंका वाटते. आणि मंडलिकांनी जे सगळ्यात पहिला डाव टाकला तिथे, कारण ते कुस्तीगिराचे चिरंजीव आहेत सदाशिव मंडलिकांचे, त्यामुळे त्यांनी पहिलंच हे जे आहे ते दत्तक आहेत आणि हे सुद्धा मूळ वंशज नाहीत इथपासून सुरू केलं. त्याची रिॲक्शन आल्यावर त्यांनी तो प्रचार थांबवला, कारण लोकांना राग आहे म्हणल्यावर थांबलं. तर आता मोदींच्या 3 राज्यातल्या निवडणुका हे कोर्स करेक्शनचं उदाहरण आहे. आपण एखाद्या मार्गाने तिकडे पोचायचा मुक्कामाला, मध्ये काटेरी मार्ग आहे तर बाजूने जायचं, चांगला असेल तर पटकन मार्ग कव्हर करायचा. हा कोर्स करेक्शन ऍडव्हान्टेज आणि ते मंडलिक करताना दिसत आहेत. हे मला तिथे थोडंसं चांगली इलेक्शन लढवण्याचं लक्षण दिसतं की आज तिथे सतेज पाटील निवडणूक लढवत आहेत शाहू महाराजांची, की अतिशय मुरब्बी आहेत आणि हे आहेत, शंकाच नाही. पण जितका ऍडव्हान्टेज उदयन महाराजांना आहे तितका शाहू महाराजांना मला दिसत नाही. तर आपण लक्षवेधी लढतींकडेच लक्ष देतो आहोत प्रत्येक आपण विभागातल्या, होय त्या विभागातल्या. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या हे झाल्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं सांगली पण घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि सांगलीमध्ये अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला, सांगलीमध्ये चंद्रहार पाटील जे 2दा महाराष्ट्र केसरी झाले, त्यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी एका जाहीर सभेत जाहीर करून टाकली आणि त्यावेळेला त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही असं बाळासाहेब थोरांवरचा सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी आरोप केला. ठीक आहे, असं होऊ शकतं की ठरलं असेल तर लढवली. तिथे काँग्रेसमधले विशाल पाटील बंडखोरी करून उभे राहिले, विश्वजित कदम त्यांच्याबरोबर आहेत. आणि आज तिथं चित्र असं आहे की कदाचित विशाल पाटील पुढे जातील का, आणि त्याला एक कारण असं आहे की संजय काका पाटील जे 2दा खासदार आहेत त्यांची अँटी इन्कम्बन्सी आहे, त्यांनी खूप काम केलं असं दिसत नाही.
आणि तिकडे जयंत पाटलांचा फॅक्टर मोठा आहे की जयंत पाटलांनीच चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला आशीर्वाद दिलाय असं सर्रास बोललं जात आहे. त्यामुळे सांगलीमध्ये की जे वर्षानुवर्ष काँग्रेसकडे होता तो मतदारसंघ 14 पासून भाजपकडे आला आणि आज तिथे परिस्थिती अशी आहे की तिरंगी लढतीमध्ये कदाचित बंडखोर निवडून येईल. म्हणून तेवढा पुरता मी उल्लेख करतो. बरोबर. आणि त्यांना पाटील म्हणजे वसंतदादा पाटलांच्या पुण्याही आहेच, पुण्याही आहेच. आणि कुठेतरी म्हणजे शरद पवारांना सुद्धा म्हणजे त्यांच्या पक्षाला सुद्धा हे आहे की जे वसंतदादा पाटलांचं त्यांनी मागे काय केलं असेल ते पापक शालनाला थोडा संधी होती असं म्हणता येईल का? नाही, पण तिथे जयंत पाटीलच थोडेसे त्या बंडखोराच्या विरोधात आहेत. अर्थात ते तिथे त्यामुळे ते थेट सहभागी नाहीत, पण चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारी मागे जयंत पाटीलच असा सर्रास आरोप केला जातोय आणि त्याची कारण त्यांच्या चिरंजीवांचं भविष्य हा पण आहे विषय. म्हणजे स्थानिक सगळेजण आपापल्या नातेवाईकाला कुठे ना कुठेतरी त्याचं भविष्य बघून पुढे करतायत आणि तेच बारामतीमध्ये पुन्हा ते टू अँड फ्रो होईल थोडंसं, पण तरी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या भवितव्यासाठीच श्रीनिवास पवार इकडे आहेत. युगेंद्र असेल किंवा कदाचित आपल्याला माहित नाही, कदाचित आमदारकीची निवडणूक अजित पवार विक्रमी मतांनी निवडून येतात महाराष्ट्रात, त्यांच्या विरुद्ध श्रीनिवास पवार उभे राहिले, श्रीनिवास पवारांची पत्नी उभी राहिली, माहित नाही आपल्याला. शक्यता म्हणजे महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष आपण मराठी युद्धात जिंकतात आणि तहात हारतात असं म्हणतो. तसंच महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकीचं राजकारण कायम चालत आलं आणि भाऊबंदकीने ग्रासलाय महाराष्ट्र. की आज चालू आहे मुंडे घरात जे घडलं, जे ठाकरेंकडे घडलं ते पवारांच्याकडे घडलं. त्यामुळे आज त्यात काही आणि त्याच्याही आधी म्हणजे अजित पवारांनी एक रेफरन्स जो दिला 62 साली शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार लढले, त्यांच्या विरुद्ध शरद पवार काम करत होते काँग्रेसच्या बाजूनी, पण ते तरुण वयात त्यावेळेला काम करत होते कारण पवारांचं वय त्यावेळेला 22 होतं. त्यामुळे असं होऊ शकतं की विचाराने प्रेरित होऊन नेहरू आणि यशवंतराव चव्हाणांच्या. पण ठीक आहे, म्हणजे भाऊबंदकी आणि कुटुंबातलं जे राजकारण असतं ते सगळ्या घरांमध्ये असतं, फक्त ते राजकारणात फार समोर लोकांच्या येतं त्यामुळे थोडंसं ते दिसतं एवढंच. अगदी बरोबर आहे. ह्याच्यानंतर आपण जाऊया विदर्भाकडे. विदर्भातल्या ज्या 3-4 महत्वाच्या लढती आहेत त्याच्यात नितीन गडकरी खूप असा एक नॅरेटिव्ह किंवा हे दाखवला गेला की यावेळी विकास ठाकरे म्हणजे विकास आहे, ठाकरे आहे आणि त्यानंतर अजून एक सांगितलं गेलं की डीएमके. आपण जातीवर बोलणार नाही म्हणलो तरी दलित मुस्लिम आणि कुणबी असं तिथे म्हणतात. असं एक तिथे बराचसा तो एक नॅरेटिव्ह दाखवला गेला. काय वाटतंय? मी तुम्हाला एक अगदी साधी त्याची पार्श्वभूमी सांगतो की जी महत्वाची आहे आणि बऱ्याचदा लोकांच्या हे लक्षात येत नाही की आणीबाणी नंतर म्हणजे ज्या वेळेला देशात आणीबाणी लादली इंदिरा गांधींनी आणि 71ला ज्या दुर्गेचं स्वरूप होत्या पाकिस्तानचे तुकडे केल्यामुळे त्या विलन ठरल्या आणीबाणीमुळे आणि त्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा सफाया झाला. काँग्रेसचं अख्ख्या देशभर पानिपत होताना विदर्भ काँग्रेसच्या पाठीशी राहिला होता. हे लोकांच्या लक्षात येत नाही किंवा इतिहास विसरला जातो. जनरली पब्लिक मेमरी शॉर्ट असं म्हटलं जातं, म्हणून मी आठवण करून देतो. आणि त्याचं कारण काय तर बरेच लोक याची चर्चा करताना दिसत नाहीत, ते मी मुद्दाम सांगू इच्छितो आपल्या लोकांना, प्रेक्षकांना, की विदर्भ हा काँग्रेसच्या पाठीशी परंपरागत पद्धतीने राहिलाय. त्याचं मुख्य कारण असं आहे की 1956 साली ज्यावेळेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्यांनी जे केलं विधान ते फार ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं आहे, खूप गाजलंय की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी बौद्ध धर्म जे स्वीकारलं त्यावेळेला त्यांनी 56 साली विदर्भाची आणि नागपूरची निवड केली. वास्तविक बाबासाहेब मुंबईत हे धर्मांतर करू शकले असते, दिल्लीत करू शकले असते आणि बाबासाहेब खूप मोठ्या स्टेचरचं खूप महामानवच होते ते, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने असेल सर्व दृष्टीने म्हणजे त्यांच्या इतके विद्वान माणसं सापडणं अवघड आहे त्यांच्या काळात सुद्धा. आणि त्यांनी नागपूरची भूमी निवडायचं कारण असं होतं की नागपूरमध्ये त्यावेळेला त्या कम्युनिटीचे लोक अख्ख्या देशात एका ठिकाणी आढळणार इतके त्या विदर्भाच्या भागात होते. आणि आजही विदर्भाचे जे 11 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये SC ST ची पॉप्युलेशन ही भारतात नसेल इतकी त्या ठिकाणी एकवटलेली आहे. आता विदर्भामध्ये SC ST ची पॉप्युलेशन, त्याच्यानंतर विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख हे जे पहिले कृषी मंत्री होते आपले, त्यांनी अख्ख्या विदर्भात फिरून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करून पदयात्रा काढून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्या हे त्या काळात केलं होतं 50च्या दशकात. त्यामुळे विदर्भात कुणबी सर्व शेतकरी कुणबी आहेत. आणि शरद पवारांनी कृषी मंत्री असताना म्हणजे मनमोहन सिंगांनी ती कर्जमाफी दिली. ऍक्च्युली पवारांचा विरोध होता ती कर्जमाफी द्यायला, पण ते श्रेय घेतात आज, घेऊ
पण मनमोहन सिंगांनी जी कर्जमाफी दिली 70,000 कोटीची, हम्म. त्याच्यामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. कारण असं की त्याला 2 हेक्टरची अट होती हम्म. आणि विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांचं धारणा जी आहे, म्हणजे हो, जेवढं जमीन धारणा आहे बरोबर. ती 5 एकराच्या वर आहे. हम्म. छोटे शेतकरी कमी आहेत, म्हणजे 5 एकरापेक्षा कमी, बरोबर. म्हणून त्यांना तो लाभ मिळाला नव्हता. हम्म. आज विदर्भामध्ये टू स्टार्ट विथ 100 मतांपैकी 30 मतं जर काँग्रेसकडे असतील, 25 मतं काँग्रेसकडे असतील, तर त्यांना जिंकण्यासाठी मिळवायचे 25-26, बरोबर. आणि बीजेपीला जिंकायला 50 मिळवायचे. 50 मिळवायचे. त्यामुळे विदर्भाच्या मतदारसंघांमध्ये रेशीमबाग नागपूरमध्ये असूनही हम्म. भाजपला ती जिंकण्यासाठी तोंडाला फेस येतो. हम्म. किंवा नाना पटोलेंसारखा बाहेरचा उमेदवार असूनही हम्म. त्यांनी गडकरींना कडवी फाईट दिली होती. हम्म. त्याचं कारणच ते आहे की ती निवडणूक जिंकायला भाजपला परिश्रम करावे लागतात, खूप जास्त काम करावं लागतं, हम्म. आणि म्हणून विदर्भ हा बहुतांश वेळेला काँग्रेसच्या पाठीशी. आता राहिलं बरोबर. गडकरी आणि विकास ठाकरे. ठाकरेंची निवडणूक. विकास ठाकरे हे पॉप्युलर नेते आहेत, त्यांचा संपर्क खूप आहे, पण गडकरींचं राष्ट्रीय पातळीवरचं काम खूप आहे, आणि म्हणूनच गडकरी जरी म्हणले की मी फॉर्म भरीन आणि गल्लीबोळात फिरणार नाही, काम केलं असेल तर निवडून त्यांना गल्लीबोळात फिरावं लागतं, आणि शेवटी निवडणूक ही निवडणूक असते. आणि त्यामुळे आज जरी विकास ठाकरेंचं खूप चर्चेत आलं तरी ते कोणाच्या चर्चेत आलं तर माध्यमांच्या चर्चेत आलं. त्यामुळे मला असं वाटत नाही गडकरींना निवडणूक खूप अवघड आहे. जसं पुण्यात म्हणजे फार कमी मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात की ज्याच्यामध्ये आपण नक्की सांगू शकतो की हा जिंकणार आहे, बाकी सगळीकडे चुरस आहे. बरोबर. पण पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ नक्की निवडून येतील असं मला वाटतं आज देखील. आणि आज मतदान आहे चालू, आपला हा इंटरव्ह्यू नंतर येणार आहे, त्यामुळे मी आज हे मतदान झाल्यावरच ते मत व्यक्त करणार होतो, तरी सांगतो कारण आपला नंतर येणार आहे मुलाखत. तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जसे नक्की निवडून येतील वाटते, तसंच गडकरी नक्की निवडून येतील असं मला वाटतं. आणि विकास ठाकरेंनी त्याच्यात रंगत आणली का? आणली. ते फायटर आहेत, पण तिथे काँग्रेस अगेन डिवायडेड हाऊस असतं, त्याचाही फायदा मिळतो. बरोबर. आणि भारतीय जनता पक्षाकडे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर खूप आहे, गडकरींचा कामाचा झपाटा खूप आहे, आणि देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ पण त्या मतदारसंघात अनेक कारण तिथे. आणि दृश्य स्वरूपात ज्याला विकास म्हणता येईल, आणि गडकरींचा विकास दिसतो, आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे, रस्ते बांधले तर दिसतात. बरोबर. हे अगदीच म्हणजे विमेन्स एम्पॉवरमेंट केली तर ती दिसणार नाही, पण मतपेटीत रूपांतरित होते. बरोबर. आणि बेनिफिशियरीचं जे स्ट्रक्चर आहे भाजप इंडियाच्या गव्हर्नमेंटचं आणि मोदींचं, आता 80 कोटी लोकांना जर खरंच धान्य दिलं असेल तर ते येणारच आहेत ना, असं होतं ना. त्यामुळे मला वाटत नाही की ऍक्च्युली हाच संदर्भ म्हणजे अगदी आलाय म्हणून सांगते की बारामतीमध्ये आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा बारामतीमध्ये पवारच येणार, म्हणजे नॉन कमिटल ज्याला म्हणता येईल असं लोक बोलत होते. थोडंसं त्यांच्यामध्ये भीती असू शकेल की हे आले तर काय, ते आले तर काय. आणि कॅमेरा जसा हटला तसं काही लोकांनी सांगितलं, अहो कोविडच्या काळात ह्या दोघ्या पवारांनी मला एक बिस्किटचा पुडाही दिला नाही, मोदी साहेबांनी घरात धान्य पोहोचवलं, तर ज्याचं खाल्लं त्याला देणार की, असं सुद्धा बोलणार आहे. म्हणजे कुठेतरी सायलेंट काहीतरी वोटर आहे का जो व्यक्त होत नाही. सायलेंट वोटर असतो. म्हणजे जसं व्हॉट्सअप ग्रुपवर आपण बघतो, अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता आहे, देशभरातलं फेनॉमेनन आहे की जे व्हॉट्सअप ग्रुपवर रिफ्लेक्ट होतं. तुमच्या शाळेचे ग्रुप असतील, कॉलेजचे ग्रुप असतील, कुटुंबातले ग्रुप असतील, अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर टोकाचे लोक अँटी मोदी आहेत आणि टोकाचे मोदी भक्त ज्याला म्हटलं जातं ते आहेत. पण मला नेहमी असं वाटतं की जसं मोदींचे अंधभक्त आपण म्हणतो तसं शरद पवारांचे अंधभक्त आहेत ना, फक्त त्यांना अंधभक्त म्हटलं तर मोदींचे वाटतात, म्हणून ते घड्याळाचे काटे आपण म्हणू शकतो त्यांना, छोटे मोठे. तर असे काही नॉमिनेचर निर्माण करता येईल. शेवटी कसं असतं, सायलेंट वोटर तुम्ही म्हणताय तसा महाराष्ट्रामधला जो फ्लोटिंग वोटर असतो तो इतर राज्यांपेक्षा कमी आहे. आणि त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राला संत परंपरा आहे, प्रोग्रेसिव्ह आहे महाराष्ट्र, त्या मानाने म्हणजे मागासले पण असलेले जिल्हे किंवा तिथेही मोबाईल पोहोचलाय. म्हणजे आज एखाद्या धनगर पाड्यावर किंवा अगदी फासेपारध्यांच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऊस तोडणी मजुरांच्या तांड्यावर तिथे तुम्हाला माणूस शांतपणे मोबाईल बघत बसल्यावर युट्यूबवर काहीतरी बघतोय. तर हे टेक्नॉलॉजी खूप मोठं रिझन आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की नेते किंवा डॉक्टर किंवा अभिनेते किंवा पोस्टमन हे त्या समाजातच येतात, तसं टेक्नॉलॉजी हे बॅरियर कमी करू शकते. म्हणून पूर्वी पण या गोष्टी निगेटिव्ह होत्या, पण त्या टेक्नॉलॉजीने लवकर पोहोचतात. हा एक फार मोठं कारण आहे, आणि तेच कारण आज लोकांना सरकारच्याही जवळ आणते. म्हणजे आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी स्कीम आहे त्याच्यामध्ये मिडलमन कमी होतात, त्यामुळे सरकार लोकांपर्यंत पोहोचतात. तर सरकारचं काम घेऊनच लोक जातात ना प्रचारात. त्यामुळे जसं सरकारला अँटी इन्कम्बन्सी फेस करायला लागते, काही निगेटिव्ह मुद्दे, कारण कितीही विकास केला तरी समाजामध्ये नाराज असणाऱ्यांची संख्या असते, नाराज झालेले, अल्पसंतुष्ट असलेले, पूर्ण समाधान न झालेले असे अनेक लोक असतात. त्यामुळे सरकारला काय अँटी इन्कम्बन्सी फेस करायला लागते. विरोधी ज्याला म्हणजे राज ठाकरेंना भाषण करणं सोपं असतं, कारण ते काय विरोधीच भाषण करणार आहे. सरकार बरोबर गेलं की बोलायला मर्यादा येतात, आणि हे फेनॉमेनन सगळीकडे दिसणार तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की नितीन गडकरींचं जे काम आहे त्याचं त्यांना निश्चितपणे, आणि मला वाटत नाही ती निवडणूक त्यांना खूप अवघड आहे असं.
ती माध्यमांनी कुठेतरी विदर्भात लक्षणीय लढतीमध्ये तुमच्या अजेंडात आणखीन कुठल्या आहेत मी त्याच्यात? सांगते. एक म्हणजे अमरावती. यावेळी ओके. नवनीत राणांची निवडणूक थोडी वेगळ्या अर्थाने गाजलेली पण आहे. एकतर त्यांनी आपल्या पतीचा पक्ष सोडून, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तसं म्हणायला पाहिजे, त्या भाजपाकडे आल्या. भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी त्या तिथे लढलेल्या आहेत. हो. आणि त्यांच्या विरोधात जी भूमिका घेतली हो. बच्चू कडूंनी खास करून, हो. तर त्याचा परिणाम कसा होईल? नाही, तिथे असं आहे की बच्चू कडूंचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे दिनेश बोब. दिनेश. आणि म्हणजे ते ज्या जनसमुदायाचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यामध्ये बरेचसे भाजप माइंडेड लोक आहेत एकीकडे. दुसरीकडे असा प्रश्न आहे की बच्चू कडूंचा जो झगडा आहे तो नवनीत राणांची. नवनीत राणांची. नवनीत राणांचा जर तुम्ही व्यक्तिगत विचार केला तर त्यांना त्या कॉन्स्टिट्युएन्सीत मित्र फारसे नाहीत. म्हणजे त्या कॉन्स्टिट्युएन्सीत त्यांना मित्र नाहीत आणि त्यामुळे तिथली जी निवडणूक आहे ती मला वाटतं मवियाचे बळवंत वानखेडे आहेत तिथे. आणि त्यामुळे अमरावतीतल्या निवडणुकीमध्ये तिथे मला वाटतं सुलभा खोडके आहेत की ज्या त्यांचे पती जे आहेत ते आता अजित पवारांच्याकडे आहेत. त्या स्वतः काँग्रेसच्या होत्या. तर आता प्रश्न असा आहे की नवनीत राणांना हनुमान चालीसा उद्धव ठाकरेंच्या घरासमोर म्हटली त्याचा काय फायदा होईल? एक त्या स्वतः पॉप्युलर आहेत, त्यांचे पती आहेत रवी राणा, त्यांचं काम आहे. त्यामुळे आज नरेंद्र मोदींच्या स्कीम आणि त्यांनी केलेलं काम याच्या अगेन्स्ट त्यांच्या शत्रुत्व असलेले लोक, अशी ती लढाई आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो की तिथे आज 100% नवनीत राणा जिंकू देतील किंवा 100% पडतील असं काहीच सांगता येत नाही. अशा महाराष्ट्रातल्या बहुतांश म्हणजे जवळपास 85% लढतींमध्ये तुम्ही सांगू शकत नाही 100% काय होईल. तर अमरावतीमध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्याची म्हणजे अमरावतीच्या मतदारसंघाची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये जसं हनुमान विहार प्रसारक मंडळ आहे. आपल्याला माहित नसतं की अनेक वर्षपूर्वी, एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या खालोखाल क्राईम रेट हा अमरावतीत होता. तर ह्याचं काय सामाजिक कनोटेशन असतं. त्याच्यानंतर तिथे ते जे आपले मंत्री राहिलेले बोंडे होते ते अमरावतीचे आहे. तर तिथे भाजपचं काय काम आहे, विदर्भातलं भाजपच्या बद्दलचं इम्प्रेशन काय, महाविकास आघाडीचं काय आहे, उद्धव ठाकरेंचं काय काम आहे, शरद पवारांना मानणारे किती वर्ग आहे, असे एकनाथ शिंदेची सेना फुटल्यानंतर शिवसेनेची ताकद किती कमी झाली आहे आणि राष्ट्रवादीची ताकद कशी, आणि काँग्रेसचा म्हणजे तिथे यशोमती ठाकूर आहेत त्यामुळे त्याही पॉवरफुल नेते आहेत. त्यामुळे ती लढत 100% जी अशी निवडणूक होणार आहे की अगदी टच अँड गो नाही होणार, पण मार्जिन खूप असणार नाही, अशाच त्या निवडणुका होणार. आणि या यशोमती ठाकूर अगदी मोदी लाटेत सुद्धा निवडून आलेल्या. हो, प्रश्नच नाही. त्या स्ट्रॉंगच आहेत आणि चांगली प्रतिमा. बच्चू कडू माध्यमात येतात त्याचं कारणच ते आहे की यशोमती ठाकूर या 100% काँग्रेस आहेत आणि विरोधातल्याच आहेत. पण बच्चू कडू हे सरकारच्या बाजूला होते आणि ते आज विरोधी काम करतात म्हणूनच चर्चा होते ना. आणि बच्चू कडूंचा उमेदवार किती मतं खाईल ते सगळं नुकसान नवनीत राणांचं असं नाही. म्हणजे वसंत मोरे पुण्यातले जे आहेत ते दोघांची मतं खाणार आहेत, तसंच ते काहीच तिथे होणार आहे. त्यामुळे तिथं सांगणं खूप डायसी किंवा कॉम्प्लेक्स व्हायला लागलंय. त्यामुळे नवनीत राणांना निवडणूक सोपी आहे का अजिबात नाही, पण 100% गेलेली आहे का असं पण नाहीये. तेव्हा तिथे सांगता येणं खूप अवघड आहे. असे मतदारसंघ खूप आहेत महाराष्ट्रात आणि त्यातलीच ती निवडणूक आहे. आपण सुरुवातीला जी चर्चा केली त्यामध्ये आपण 4चे 6 झालेले पक्ष म्हणजे 2चे 4 झाले, म्हणजे त्यामुळे 6 पक्ष खूप फरक पडला. मनसे असं म्हणलो. पण आपण एक महत्वाचा घटक जो होता वंचितचा तो विदर्भात आहे. विदर्भामध्ये तर अकोल्याचं काय होईल? कारण प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पूर्ण ताकद त्या अकोल्यामध्ये लावलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे तिथलं काय होईल ते अकोल्यामध्ये झालंय असं की संजय धोत्रेंचे चिरंजीव अनुप धोत्रे उभे आहेत. आता संजय धोत्रे हे चांगले म्हणजे ते खासदार म्हणून निवडून आले आणि तिथे देशोन्नती हा जो ग्रुप आहे वृत्तपत्र समूह ते धोत्र्यांचे नातेवाईक आहेत, मेहुणेच आहेत. त्यामुळे तिथे एकीकडे जे अभय पाटील आहेत काँग्रेसचे ते आणि भाजप अशी लढत न होता आंबेडकर आणि अनुप धोत्रे अशी लढत होईल अशी परिस्थिती आहे. त्या अनुप धोत्र्यांच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे वडील आहेत ते चांगले खासदार आहेत आणि ते चांगल्या लोकांशी वागत होते, पण अनुप धोत्र्यांचा भाजपच्या लोकांशीच असलेला जो संवाद आहे तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, अशा तिथनं तक्रारी येतात. दुसरीकडे आंबेडकर जे आहेत म्हणजे ते पूर्वी खासदार राहिलेले आहेत आणि अकोल्यात सायझेबल मतं आहेत, त्यामुळेच त्यांना ती सीट येईल का काय इथपर्यंत धरतात. आता प्रॉब्लेम असा आहे की जी काँग्रेसची मतं आहेत म्हणजे आंबेडकरांना मिळणारी मतं आहेत ती 100% भारतीय जनता पक्षाला मिळणारी सगळी मतं नसणार आहेत. त्यांच्या मतांमधला सायझेबल चंक हा काँग्रेसच्या वोटर्सचा असणार आहे, कारण काँग्रेसची जी पारंपरिक वोट बँक आहे ती दलित मुस्लिमची आहे आणि ती वंचितकडे वळली तर ऑब्व्हियसली तिरंगी लढतीचा फायदा बीजेपीला मिळू शकतो, अशी तिथे परिस्थिती आहे. नंतर सुधीर मुनगंटीवार
मुनगंटीवारांचा मतदारसंघ जो आहे चंद्रपूर हा, तिथे जे पारंपरिक म्हणजे जे ओपनली कुठे येत नाही तिथे हंसराज अहिर आणि मुनगंटीवार हे जे नेत्यांमधलं युद्ध आहे ते कारणीभूत आहे. हंसराज अहिर हे सावरकर प्रेमी कट्टर भाजपचे असे खासदार होते आणि त्यांचा पार्लमेंटमधला परफॉर्मन्स पण खूप चांगला होता. म्हणजे सोमनाथ चटर्जींसारखा माणूस जो स्पीकर होता किंवा लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांनी नाव घेऊन हंसराज अहिरांचं 3-4 वेळा कौतुक केलेलं की खासदार असावा तर असा. ते इलेक्शनला पडले आणि मागच्या वेळेला निवडून कोण आले होते तर धानोरकर जे आहेत, बाळू धानोरकर, ते निवडून आले होते आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर त्या आता उमेदवार आहेत आणि त्यानंतर आमदार झाल्या. तर आज बाळू धानोरकर हे तसे मूळचे शिवसैनिकच होते, तेव्हा ते राईट विंग वालेच होते. आज मुनगंटीवारांच्या समोर आव्हान प्रतिभा धानोरकरांनी उभं केलंय असं चित्र माध्यमातून येत आहे. आणि ती निवडणूक अवघड आहे का तर आहे, पण ती सुद्धा निवडणूक अतिशय कमी मार्जिनची होईल. एकीकडे सुधीर मुनगंटीवारांना ज्यावेळेला खासदारकीचं तिकीट जाहीर झालं कुठेतरी असं जाणवत आहे की मुनगंटीवार अनिच्छेने निवडणूक लढतात. शेवटी पक्षादेश आहे, त्यांना राज्यातच राहायची इच्छा होती. असे अनेक नेते आहेत की ज्यांना राज्यात राहायचं होतं पण खासदारकी लढायला लागली, कारण भाजपने हे आधीच जाहीर केलं होतं की सर्वाधिक यश मिळण्यासाठी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी आणि मोदींचे हात बळकट करायला लढायचे. म्हणून चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना ते तिकीट दिलंय. आणि मुनगंटीवार हे अतिशय मेटिक्युलस प्लॅनिंग, म्हणजे आपल्याला काही गोष्टी मी सांगतो की ज्या वेळेला 14 ते 19 ते मंत्री होते तर सर्वाधिक टपालाचा खर्च असलेला तो मंत्री होता. आता ही लोकांना वाटेल की हे काय भानगड आहे. पुण्यातले गिरीश बापट होते, ते पत्रव्यवहार प्रचंड करायचे. तुमच्या वाढदिवसाला पत्र येईल, लग्नाच्या वाढदिवसाला पत्र येईल. मुनगंटीवारांकडे जर मंत्रालयात कोणी काम घेऊन आला माणूस, म्हणजे तो भले चंद्रपूर मधला नसेल, तो अगदी वर्ध्यातला आला किंवा नाशिक मधला आला, तर त्यांच्या ऑफिसला गेल्यावर तिथे नोंद झाली की त्या माणसाला पत्र जातं की तुम्ही या कामासाठी आला होता, तुमचं काम इथे होणार नाहीये, नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला होणार आहे. डिव्हिजनल कमिशनरला पत्र जातं की हा माणूस इकडे का आला, अशाने सरकारविषयी मत वाईट होतं, त्यामुळे तिथे काम झालं पाहिजे, मग ते फॉलोअप घ्यायचे. आता नाशिक मधल्या माणसाचं काम केल्यावर चंद्रपूरला काय फायदा होईल, पण त्याचा नातेवाईक असू शकतो, अरे तुमचा माणूस भारी आहे. तर अशी जी पुण्याई आहेत बरोबर मुनगंटीवारांची वर्षानुवर्षाची, वर त्यांचे वडील जे होते ते तिथल्या संघाच्या रचनेमधले प्रमुख होते मागच्या पिढीत, त्यामुळे त्यांना तो पारंपरिक वारसा आहे. ते निष्ठावान राईट विंग वाले भाजपचे, ते कधी पक्ष सोडतील असं कोणाला वाटणार नाही. एकीकडे लॉयलिस्ट आहेत आणि दुसरीकडे प्रतिभा धानोरकरांचे पती शिवसैनिक होते, तेच काँग्रेसला गेले. दुसरीकडे काँग्रेस हा पक्षच राष्ट्रीय पातळीवर थोडासा कमी झालाय, त्यांची ताकद कमी झाली, हाताहात झालेला आहे. पण चंद्रपूरमध्ये पूर्वी पुगले हा खासदार होते, विदर्भात एक काँग्रेसच्या पाठीशी असतो, तेव्हा लोकसंख्येचा जो डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे तो धानोरकरांना आहे. त्यांच्या पतीची पुण्याई आहे, त्यांचं स्वतःचं आमदारकीचं काम आहे आणि विरुद्ध मुनगंटीवारांसारखा प्रबळ माणूस जो राज्यात मंत्री होता त्याचं कामही चांगलं आहे. तेव्हा ती निवडणूक पण खूप चुरशीची आहे. माध्यमांनी रंगवलं की चंद्रपूरची सीट धोक्यात आहे म्हणून. मला असं वाटतं की ऍडव्हान्टेज मुनगंटीवारांना आहे. काय प्रत्यक्षात येईल ते आपल्याला बघावं लागेल. जी काही होईल ती कमी मार्जिनची निवडणूक होईल, हे नक्की. आता लक्षवेधी लढती असं आपण म्हणतो आहोत, तर एक लढत जी आहे ती आहे बीडची. पंकजा मुंडे इकडे येऊया मराठवाड्यावर, पुन्हा आपण पुण्याच्या काही भागामध्ये येणारच आहोत. तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे, तर ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे या मुळात भाजपलाच आतून नको असलेल्या अशा, राज्यात नको असलेल्या अशा नेत्या असल्यामुळे त्यांच्या जो काही अंतर्गत झाला असेल वाद, त्यांना एका अर्थाने त्या 5 वर्ष राजकीय विजनवासात होत्या असं म्हणायला पाहिजे. जरी त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम दिलेलं असलं तरी सुद्धा राज्यात त्या काही फार सक्रिय नव्हत्या, त्या पण त्याच्याबद्दल नाखुश होत्या. आता त्यांचं अचानक तिकीट जाहीर झालं आणि पूर्ण ताकद लावतायत त्या. मोदींनी पण तिथे सभा घेतलेली आहे, नितीन गडकरींची सभा झाली आहे. कितपत सोपी वाटते पंकजा मुंडेंसाठीची निवडणूक? नक्कीच सोपी नाही आहे पंकजा मुंडेंसाठी. आणि पण त्याच्यामध्ये 1-2 गोष्टींचं थोडं खंडन करतो मी तुमच्या, आणि ते असं की तुम्ही जे म्हणलात ना की राजकीय विजनवासा, मी तुम्हाला सांगतो की जसं शिवसेना संपेल किंवा अमुक पक्ष संपेल, अशा मुळामध्ये एक सोपं उदाहरण मी नेहमी देतो की लग्नाचा मांडव घालतात ना, तर तो घालायला जितका काळ लागतो तितकाच काढायला लागतो. त्यामुळे एखादा विचार एका रात्रीत संपला असं होत नाही, तसंच एखादा पक्ष संपला असं होत नाही, तसंच एखादा नेता संपला असंही होत नाही. आज पंकजा मुंडेंना त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे, त्यांच्या वडिलांचं काम आहे. आणि आज भारतीय जनता पक्षाचे जे स्वरूप आहे की महाराष्ट्रामध्ये 4ही पक्षांची ताकद, मुख्य 4 पक्षांची साधारण 25% इच, म्हणजे 70, 71, 72 आमदारांची आहे. त्या परिस्थितीत भाजप 122ला गेला 14 साली, आज 105, 106ला आहे. आणि त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड आहे. त्याचं कारण असं की आज त्यांचा जो समाज आहे, वंजारी समाजात ते येतात, आणि आज ब्राह्मणेतर समाजामध्ये भाजपवर शिक्का आहे की तो अर्बन किंवा शहरी पक्ष आहे आणि ब्राह्मणांचा पक्ष आहे,
किंवा अपर कास्टचा पक्ष आहे, त्याच्या पलीकडे जाऊन सर्व समाजामध्ये भाजप जाण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे. आज त्यांच्या कन्यात गोपीनाथ मुंडेंनी आज शरद पवारांच्या विरुद्ध 93 साली बॉम्ब ब्लास्ट आणि त्याच्यानंतर जी संघर्ष यात्रा काढली 94ला 95च्या निवडणुकीत, त्यामुळे सत्ता आली होती. ते सत्तांतर झालं, त्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता, म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री केलं होतं त्यावेळेला. त्यामुळे ही त्यांची कन्या आहे, तिने लहानपणापासून राजकारण पाहिलेलं आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्या राज्यात आणि त्यांची बहीण केंद्रात, म्हणून त्या प्रीतम मुंडेंना 2दा खासदारकी दिली होती. यावेळेला श्रेष्ठींनी सांगितलं की तुम्ही खासदारकी लढा, त्याप्रमाणे त्या लढतायत. पण त्या विजनवासात होत्या का? मला वाटत नाही. त्याचं साधं कारण असं की महाराष्ट्रामध्ये 14 साली सत्ता आली, त्यावेळेला उत्तर महाराष्ट्रातनं किंवा जळगाव आणि या भागातनं कमी आमदार निवडून आले, म्हणून एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री केलं गेलं नाही. प्लस काही वैयक्तिक मुद्दे त्यांच्या विरोधी जाणार होते की जे फडणवीसांच्या बाजूने होते, म्हणून श्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्री केलं. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये एकदा नेता निवडला की त्याच्या विरोधी रोज बोलल्यानंतर तुम्हाला निश्चित केंद्रीय लोक त्याची दखल घेतात. आज काँग्रेसमध्ये एखाद्याला नेता केलं, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्या गेला, नारायण राणेंनी मुलाखत दिली होती, मी अशोकाच्या हाताखाली काम करणार नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याबद्दल असं विधान एकेरीत त्यांनी केलं होतं. आज अशोक चव्हाणांचा अनुभव आणि अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं होतं की जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा हे नारायण राणे नगरसेवक होते सारे. ठीक आहे, हा त्यांच्यातलं वागयुद्ध होतं. त्याच पद्धतीने पंकजा मुंडे 14 साली आमदार झाल्यानंतर आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात त्यांना कार्यक्रमाला बोलवून जाहीरपणे म्हणतात की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण लोकांच्या मनातली मीच मुख्यमंत्री आहे. आता हे भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षात, म्हणजे आज तोही शिस्तबद्ध राहिलेलं नाही, पण त्या पक्षात हे नक्की खपवून घेतलं जात नाही. काँग्रेसमध्ये खपवून घेतलं होतं. काँग्रेसमध्ये बळी तो कानपिळी, ज्याची शक्ती दाखवा आणि कर बाजूला याला, ही कॉम्पिटिशन आहे. तसं भाजपत होत नाही. ज्याला मॉनिटर नेमलं त्याच्या विरुद्ध फार बोललेलं खपत नाही. तीच चूक खडसेंनी केली, तीच पंकजा मुंडेंनी केली, आणि त्यामुळे त्यांना विजनवास आला असं नाही म्हणणार मी. जसं बावनकुळेंचंही तिकीट कापलं होतं, त्यांनी नंतर जुळवून घेतलं आणि आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. बरोबर. तीच गोष्ट काँग्रेसमध्ये शरद पवारांनी पक्षश्रेष्ठींना आव्हान दिल्यावर त्यांना पक्षाबाहेर पडावं लागलं. प्रणव मुखर्जींनी पण आव्हान दिलं, पण त्यांनी जुळवून घेतलं आणि राष्ट्रपती झाले. हे मी का उदाहरण देतो, हे सर्व पक्षात आज काँग्रेस सारखंच झालेली स्थिती. आज उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यांच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नाही, शरद पवारांच्या पक्षात त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही, भाजपत मोदींच्या विरुद्ध बोलू शकत नाही, काँग्रेसमध्ये सोनिया राहुलच्या विरुद्ध बोलू शकत नाही, सोनिया गांधी राहुल गांधींच्या विरुद्ध बोलू शकत नाही. त्यामुळे हे सगळे एकीकडे फेडरलिस्टिकच होत चाललेले आहेत किंवा सरंजामशाही प्रवृत्तीची होत चालली. लोकशाही आहे का पक्षांतर्गत? ती नावाला आहे. आज काँग्रेसमध्ये पूर्वी सुद्धा एका पक्षाचं सरकार जरी असलं महाराष्ट्रात तरी निवडून आलेले आमदार एका ओळीचा ठराव करायचे की नेते सांगतील, पक्षश्रेष्ठी ठरवतील, त्याला मुख्यमंत्री करू. त्याला लोकशाही म्हणायचं का? पण हे चालू होतं आणि आपण हे खपवून घेतलं, कारण आपल्या हातात काही पर्याय नव्हता, आपण ते बदलू शकत नाही. म्हणून मी म्हणालो की आपल्याला ऐकीच आपल्याला नेते मिळतात. तसं पंकजा मुंडेंचा विजनवास नव्हता. त्यांनी इथे जी आगळीक केली आणि मुख्यमंत्री विरुद्ध बोलल्या 4 वेळा, म्हणून त्यांना शिक्षा झाली आणि त्या निवडणुकीत पडल्या आमदारकीच्या. तिथे धनंजय मुंडे निवडून आले. मग काय झालं, त्या नाराज आहेत, त्या उद्या जाऊ नयेत इतर पक्षात, म्हणून त्यांना केंद्रात एका राज्याचं प्रभारी पद दिलं किंवा सेक्रेटरी केलं. तेच सांगतोय की विनोद तावडेंना सेक्रेटरी केल्यावर त्यांनी आज नितीश कुमारांना आणलं एनडीए फोडमध्ये, इंडिया आघाडीतनं फोडून. तसं कर्तृत्व पंकजा मुंडेंना गाजवता आलं असतं. पण जसं शरद पवार केंद्रात गेले तरी लक्ष त्यांचं घार उडते आकाशी, लक्ष पिलापाशी सारखं बारामतीकडे असतं, तसंच पंकजा मुंडेंचं लक्ष केंद्रात असलं तरी राज्याकडे जास्त होतं. त्या इथे येऊन परत परत विधानं करत होत्या. त्यामुळे त्यांना आता खासदारकीला लढावं लागते. त्यांना ते लढावं लागेल, जिंकावं लागेल. केंद्रात जे पद मिळेल तिथे चांगलं काम करावं. चांगलं काम केलं प्रगती होईल, नाही केलं अधोगती होईल. बरोबर. म्हणजे सोपी निवडणूक. निवडणुकीचा जर विषय असेल तर निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अतिशय हुशारीने तिथे उमेदवार दिलाय. त्यामुळे ती निवडणूक मराठा आणि ओबीसी अशी झाली. आणि तिथे आता स्पष्ट दिसतंय की मराठवाड्याचा हा भाग असल्यामुळे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा खूप परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळे मराठा कन्सॉलिडेशन झालं तर तिथली सायझेबल पॉप्युलेशन लक्षात घेता पंकजा मुंडेंना सारखं आवाहन करावं लागतं की जातीभेदावर आधारित मतदान करू नका, कारण त्यांना तो धोका दिसतोय. दुसरीकडे संपूर्ण भारतवर्षामध्ये किंवा देशामध्ये मायनॉरिटीज किंवा लोक ताका लावून भांडलं होतं, तसं मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंच्या पाठीशी दिसतोय. तसाच तो देशभर नरेंद्र मोदींना पराभूत करायचं त्या हेतूने मतदान करायला किंवा त्या पद्धतीने रिस्पॉन्स दिसतोय. आणि ते जर लक्षात घेतलं तर बीडमध्ये मुस्लिम आणि मराठा असे जर एकवटले तर पंकजा मुंडेंची स्थिती अवघड. म्हणून त्यांनी आता 2-3 सभांमध्ये शेवटच्या परवा
उदयन महाराजांना बरोबर घेतलं होतं आणि ते अपील करत होते की मला मंत्री करण्यात गोपीनाथ मुंडेंचा रोल होता, माझ्यावर त्यांचे उपकार आहेत आणि मी महाराज आहे, मी सांगतो म्हणून तुम्ही त्यांना मत द्या आणि मराठा आणि विरुद्ध बंजारी अशी निवडणूक करू नका, हे उदयन महाराजांना अपील करावं लागलं. आणि ह्याच्यावरून स्पष्ट आहे की ती निवडणूक मराठा विरुद्ध बंजारी अशी झाली आहे, पण ती सोपी नाहीये. त्यांना ऍडव्हान्टेज काय आहे तर आज धनंजय मुंडे त्यांच्या बाजूला आहेत, प्रीतम मुंडे आहेत, त्याच्याच बरोबर राष्ट्रवादीतनं फुटलेला गट आहे, त्यांची ताकद आहे काही प्रमाणात, एकनाथ शिंदेची ताकद आहे, फडणवीसांची ताकद आहे आणि मोदींचं केलेलं काम आहे आणि गोपीनाथ मुंडेंची पुण्याई आहे. आता त्यांचा कारखाना जो आहे तो बंद पडला होता, त्याला काही पैसे मिळालेले नाहीत, पण ते आता आश्वासन देतात की आम्ही कारखाना सुरू करू आणि तुम्ही पाठीशी राहा. कारखाना सुरू झाला तर सगळ्यांना लाभ मिळतात, बघूया काय होतं, पण चुरशीची आहे का? नक्की आहे आणि सोपी नक्की नाही. आणि आता आपण मराठा आंदोलनावर आलोच आहोत दोघांनी, म्हणून मराठवाड्यातल्या तसं पाहिलं तर जालन्याचं जे सीट आहे, आंतरवाली सराटी हे जे गाव आहे हे जालन्यामधलं आहे, जिथे मनोज जरांगेंनी आंदोलन आपलं सुरू केलं होतं आणि ते अचानक खूप वाढत गेलं. त्याची बरीच कारणं आहेत, त्याला बळ राजकीय कोणाचं काय ते सगळं पुढे येईलच, SIT झालेली आहे. तर मराठवाड्यामध्ये या आंदोलनाचा काय परिणाम, म्हणजे जालन्यामध्ये तसं बघितलं तर रावसाहेब दानवेंची सीट एकदम म्हणणार होतो की जालन्यामध्ये तिथे दाजी आहेत, त्यांना दाजी म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगतो की ते प्रदेशाध्यक्ष असताना सगळीकडे सत्ता येत होते. त्याचं एक कारण असं आहे की त्यांचा जो स्वभाव आहे, म्हणजे जसं आपण पूर्वी अण्णा जोशी पुण्यातले होते किंवा अनेक उमेदवार असतात की जे काय करतात ते पटकन कम्युनिकेट करू शकतात सर्वसामान्यांची आणि ते अंतरच कमी करतात. म्हणजे एकीकडे ते मंत्री म्हणून काम करतात, म्हणजे रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय, म्हणजे त्यांनी राज्य पातळीवर काम केलंय, देश पातळीवर काम केलंय, तरी हा माणूस सहज संवाद साधतो. म्हणजे एखाद्या एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मध्ये रस्त्याचं काम करणाऱ्या कामगाराशी जाऊन ते सहज मजुराशी बोलू शकतात. तर हे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते त्यांचं प्रचंड आहे, त्यामुळे राखलेला मतदारसंघ नाही. आणि त्याच्यामध्ये मराठा आंदोलनाचा परिणाम होईल, पण तेही स्वतःही मराठा आहेतच ना. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी केलेलं काम, त्यानंतर त्यांचं वाक्चातुर्य, त्यांचं सभा गाजवण्याचं चातुर्य, त्यांचं मंत्री म्हणून केलेलं काम, नरेंद्र मोदींची पुण्याई आणि वर्षानुवर्ष केलेलं काम, आमदार म्हणून काम, त्यांचा मुलगाही आमदार आहे, या सगळ्याचा परिणाम असते. जसं मी तुम्हाला म्हणालो की पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ येतील असं मला वाटतं, गडकरींची सोट सोपी आहे, तसं त्या मराठवाड्यामध्ये जरी मराठा आंदोलनाचा परिणाम होणार असला तरी तो दानवेच्या मतदारसंघात किती झाला तरी त्यांना फार धोका असं मला वाटत नाही. त्याच्या बाजूला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, तिथे जर आपण बघितलं तर तिथे थोडीशी चुरशीची होईल असं वाटतं, कारण एकीकडे चंद्रकांत खैरे आहेत, चौरंगी निवडणूक झाली, अगदी शिवसेना मुंबई बाहेर रुजली तर ती मराठवाड्यात रुजली, मुंबई ठाण्याबाहेर. तर त्या ठिकाणी खैरे आहेत, MIMचे इम्तियाज जलील, एक स्वच्छ प्रतिमा तशा अर्थाने असलेला, पक्ष जरी कट्टर असला तरी त्याची वैयक्तिक प्रतिमा इम्तियाज जलील यांची बऱ्यापैकी स्वच्छ आहे. आणि त्या तुलनेमध्ये युतीनी म्हणजे महायुतीच्या कडून उमेदवार द्यायला सुद्धा प्रचंड विलंब झाला. ते अंबादास दानवेंची वाट बघत बसले की अंबादास दानवे येतील आणि मग आपण त्यांना तिकीट देऊ, आणि मग संदीपान भुमरेंना द्यायला. तिथे आता प्रॉब्लेम असा आलाय की अगदी शेवटी निवडणुकीच्या आता संदीपान भुमरेंचं जे व्यवसाय आहेत त्याच्यातल्या दारूच्या बाटल्या झळकवल्या गेल्या आणि एकीकडे भाजपची प्रतिमा पक्ष म्हणून, पार्टी विथ द डिफरन्स, आणि इथे दारूच्या बाटल्या झळकतात, हा एक भाग. दुसरा भाग असा की तिथे हर्षवर्धन जे जाधव दानवेंचे जावई आहेत, रावसाहेब दानवेंचे, म्हणून मागच्या निवडणुकीला जेव्हा त्यांनी बंडखोरी केली होती तेव्हा रावसाहेब दानवे हे आता दिलीप वळसे पाटील आजारी पडलेत तसे ICUत गेले होते, कारण जावयाच्या कृत्याबद्दल त्यांना जाब विचारला जाणार होता. आणि आज हर्षवर्धन जाधवांनी मराठा मतं जी घेतली त्यातनं इम्तियाज जलील यांचा विजय सुकर झाला, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. आज परिस्थिती अशी आहे की त्या चौरंगी निवडणुकीमध्ये परंपरागत मतं NDAच्या माणसाला, परंपरागत MVAच्या माणसाला, हे सगळं होताना चंद्रकांत खैरे हे तसं त्यांचा जाती समूह कमी आहे तरी ते निवडून यायचे, कारण बाळासाहेब ठाकरे असताना औरंगाबादमध्ये किंवा आताच्या संभाजीनगरमध्ये ही निवडणूक हिंदू मुस्लिम व्हायची स्वच्छपणे, आणि त्याचा ऍडव्हान्टेज 100% खैरेंना मिळायचा. त्या काळात त्यांच्याकडे भाजप बरोबर होती, म्हणून तो मतदारसंघ त्यांनी अनेकदा जिंकला. त्यामुळे खैरे मोठे नेते होते, ते मागच्या वेळेला पराभूत झाले, कारण तिथे ट्रँग्युलर निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधवांनी मतं खाल्ली, त्यामुळे इम्तियाज जलील निवडून आले. आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याही समाजात, म्हणजे मी हे मुस्लिम समाज किंवा जाती भेद वाढवणारं म्हणून बोलत नाही, आज पाकिस्तानमध्ये हिंदू जर अल्पसंख्या असेल तर त्याला असुरक्षित वाटतं आणि तो एकवटतो. एखाद्या गावात एखादा जाती समूह किंवा समाज समुदाय अल्पसंख्येने असेल तर तो आपल्या सुरक्षिततेसाठी एकत्र येतो.
आणि हे कुठल्याही जाती समुदायाबद्दल तुम्ही बोलू शकता. मी बरोबर. जातीवर आधारित विश्लेषण करत नाही. त्यांनी जात वाढते असं मला वाटतं, परंतु हे आपल्या लोकांना समजावं प्रेक्षकांना म्हणून मी बोलतोय की इम्तियाज जलील हे MIMचे आहेत. MIM हा जो पक्ष आहे तो ओवेसींचा पक्ष आहे आणि तो कट्टर पक्ष आहे का तर आहे, पण बॅरिस्टर ओवेसींच्या समोर तुम्ही आर्ग्युमेंट करणं अवघड असतं, कारण ते बुद्धिनिष्ठ आर्ग्युमेंट असतं, तर्कनिष्ठ आर्ग्युमेंट असतं आणि ते कधीही असं वेळोवाकडं जात्यंध बोलताना दिसत नाही. म्हणजे ओवेसी स्वतः त्यांचे भाऊ आहेत ते जात्यंध, म्हणजे त्यांनी ती विभागणी केली. एखाद्या दुकानात एक जो असतो मालक तो गिरायकाला सवलती देतो आणि एक असतो कटली करतो. मग गिरायकांचा कल असतो जो सवलती देतो त्याच्याकडे जातं. व्यवसाय त्या दुकानातच होतो शेवटी. तीच पद्धत इथे राजकारणातली आहे त्यांची. आणि त्यामुळे इम्तियाज जलील जे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत, आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत, ते काम अतिशय उत्तम करतात. मी त्यांची विधानसभेतली भाषणं पाहिलेली आहेत. त्यांनी ही भूमिका घेतली होती की गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ काहीतरी स्मारक करण्यापेक्षा हॉस्पिटल करा. तर त्यांची भूमिका ही लार्जर पब्लिक इंटरेस्टची असते. ठीक आहे, त्याच्या आडून त्यांनी काही त्यांचं काम करत असतील तर हा भाग वेगळा. ते सगळेच राजकारणी करतात. दाखवायचे दात निराळे आणि खायचे सुळे वेगळे हे तर सगळ्यांचंच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही ते वेगळेच असं नाही, ते सगळ्या राजकारण्यांसारखे आहेत. त्यांचा पक्ष लोकशाही संमत पक्ष आहे, तर त्याच्यावर असे वेगळे आरोप करणं योग्य नाही. पण मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मतं देऊन जर इम्तियाज जलील निवडून आले असतील आणि आत्ता चौरंगी निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा त्यांना होणार असेल, तरी या वेळेला जर ते जिंकण्याच्या क्षमतेत नसले असं मुस्लिम समुदायाला वाटलं तर ते खैरेंकडे जातील. कारण आज उद्धव ठाकरेंच्या सभांना बहुतांश ठिकाणी मुस्लिम समुदाय मोठ्या, कारण त्यांना दिसतंय की एकनाथ शिंदे फुटल्यामुळे जी फूट पडली आहे त्यातनं आज महाराष्ट्रामध्ये मोदींच्या विरोधात उभा राहील तो उद्धव ठाकरे. म्हणूनच त्यांना जागा वाटपात 21 जागा मिळाल्या. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून उद्धव ठाकरेंना जास्ती जागा, शरद पवार सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला नेता असून त्या महाविकास आघाडीत जास्ती जागा शिवसेनेला. त्याचं कारणच ते आहे. आणि म्हणूनच इथे जर स्ट्रॅटेजिकली जर इम्तियाज जलील पडण्याच्या स्थितीत आले तर मुस्लिम समुदाय खैरेंना मतदान करेल असं मला वाटतं. त्यामुळे निकाल काय होईल हे आपल्याला सांगू शकत नाही, पण या जर शक्यता आहेत आणि त्यामुळे ती चौरंगी निवडणूक लक्षणीयच होणार आहे. तिथून आपण येऊया आता अहमदनगर. सुजय विखे, निलेश लंके. आता नगरचं राजकारण खूप वेगळे घराणे गाजवतात. म्हणजे तिथे बाळासाहेब थोरात आहेत, तिथे तांबे आहेत, तिथे कोल्हे आहेत, सगळं म्हणजे नगरमध्ये सोन्याच्या विटांची मारामारी असं त्याचं वर्णन करतात अक्षरशः. तर असं आहे ते. आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये निलेश लंकेंसारखा एक कार्यकर्ता आला म्हणून इथे शरद पवारांनी जे एकदम मोठा वातावरण निर्मिती केलेली होती ती विरुद्ध सुजय विखे. कसं तिथे असं आहे की निलेश लंके हे अतिशय उत्तम कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी प्रचंड काम कोरोना काळात केलं, त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. आता प्रश्न असा आहे की निलेश लंकेंचा जो स्वभाव आहे ते आक्रमक आहे. तिकडे सुजय विखे पाटील उमेदवार आहेत, ते सिटिंग खासदार आहेत. आज राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत आणि विख्यांना 4 पिढ्यांची पुण्याई आहे सुजय विख्यांना. दुसरीकडे संस्थात्मक काम पण आहे. संस्थात्मक काम तर प्रचंडच आहे. म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत, सगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळं आहे. आज प्रश्न असा आहे की आणि आर्थिकदृष्ट्या ते काही कमी नाही. तिथे लंकेंसारखा कार्यकर्ता निवडणूक लढतो ही 100% म्हणजे ती निवडणूक चुरशीचीच आहे. पण त्याच्यामध्ये सुजय विखेंना ऍडव्हान्टेज जो आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा आहे, विख्यांच्या पुण्याईचा आहे, स्वतःच्या शिक्षणाचा आहे. एक विधान जे केलं सुजय विखे पाटलांनी निवडणुकीच्या सुरुवातीला की माझ्यावर काही इंग्रजी बोलून दाखवा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात तुम्हाला दिसेल की उमेदवार चांगला असणं, क्वालिफाईड असणं, राजकारणी चांगला असणं. राजकारणी चांगला असेल तर काय करेल, तो तोंडावर कंट्रोल करेल. जिभेने सगळी महायुद्ध सुरू होतात किंवा संपतात. आणि आज ते ज्या राजकारण्यांना साधलंय त्यांना यश मिळताना दिसतं. जसं मंडलिकांनी कोल्हापूरमध्ये, हे तर काय दत्तक आहेत, हे काय मूळ छत्रपती नाही, ती त्यांनी चूक सुधारली. हा जो कोर्स करेक्शनचा विषय आहे तो सुजय पाटलांनी नंतर केलेला दिसतो. त्यांनी इंग्रजी बोलायचं आव्हान दिलं, पण पुढे लंकेंचं जे नेचर आहे ना कुठेतरी ते कार्यकर्त्याचं नेचर आहे. जसं दंगेकरांचं पुण्यात दिसतं. त्यांनी शेवटच्या दिवशी जे केलं, सहकार नगरला मत आहे, पण ठोस काही कुठलीही तक्रार नाही, व्हिडिओचा पुरावा नाही, काही नाही, इकडे पैसे वाटतात, असं नुसतं वेगारोप करून कसं होणार. आणि दुसरी गोष्ट मी स्टेचरचा मुद्दा म्हटलो होतो. शशिकांत शिंदे हे मला लोकसभेचे उमेदवार वाटत नाही, कारण त्यांचं कद किंवा स्टेचरच मोठं वाटत नाही मला स्वतःला. यात दुमत होते, निवडून येतील. तसं निलेश लंके जे आहेत ते कार्यकर्ते उत्तम आहेत, आमदार उत्तम आहेत, आज ते खासदारकी लढतायत, त्यामुळे ते उमेदवारही आहेत. शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे, पण ते कालपर्यंत अजित पवारांचे कार्यकर्ते होते. अचानक कुठून ते तिकडे गेलेत.
आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हम्म. आपण इलेक्टरेट किंवा वोटर्स किंवा मतदार राजा, त्याला 5 वर्षांनी राजा म्हणतो, पण त्याला खूप गृहीत धरतो. हम्म. म्हणजे कालपर्यंत मी इकडे आहे याची पालखी वाहतो आणि उद्या एकदम जाऊन तिकडे गेलो आणि त्यांनी मला सिंहासनावर बसवलं. अरे सिंहासनावर बसवलं पण लोक राजा नाही म्हणणार ना. बरोबर. तिथल्या लोकांना हे माहिती आहे की लंके कालपर्यंत अजित पवारांबरोबर होते, अचानक ते शरद पवारांचे उमेदवार झाले कारण त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. Correct. हे सगळं लोकांना कळत नाही असं गृहीत धरणं इथे कुठेतरी फसगत होते. हम्म. दुसरीकडे लंके काम खूप करतात, काम केलंय. कार्यकर्ता आणि नेता याच्यात काही फरक असतो. म्हणजे ते म्हणाले इंग्रजीत भाषण करा, भाषण करायची गरज नाही. आपल्याला लोकसभेला माणूस पाठवायचा होतो तिथल्या कायदे करायला, देशाचे कायदे करायला, तो त्यांचा आवाका आहे. हा विचार लोक सबकॉन्शियस लेवलला करत असतात. ठीक आहे, त्यांना ते एक्सप्लेन करता येत नाही, हम्म. पण हा सगळा विचार क्युम्युलेटिव्हली करतात. आणि मी क्युम्युलेटिव्हली जो करतात हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही 5 पोळ्या खाऊन तुमचं पोट भरत असेल तर ते पहिल्या पोळीचं कर्तृत्व नसतं आणि 5वीचंही नसतं. मधल्या 2 नाही खाल्ल्या तरी उपाशी राहता तुम्ही. बरोबर. तसा हा सगळा साकल्याने विचार करतो महाराष्ट्रातला मतदार. आणि इतर ठिकाणच्या मतदारांपेक्षा महाराष्ट्रातला मतदार पुरेसा जागरूक आहे, म्हणून फ्लोटिंग वोट्स कमी आहेत. अचानक काहीतरी दंगल झाली आणि एकदम मतं फिरले असं महाराष्ट्रात होताना दिसत नाही. बहुतांश मतदारांनी हे निवडणूक लागतानाच ठरवलेलं असतं कोणाला मत. हम्म. त्यामुळे तिथे त्या मतदारसंघात सुजय विखे पाटलांना विरोधी जाणारा मुद्दा कुठला आहे तर त्यांचं जे वाकडं आहे हम्म. ते राम शिंदेची आहे. होय. कारण जामखेडमध्ये हम्म. रोहित पवारांना हम्म. सुजय विखे पाटलांनी मदत केली असं त्यांना वाटतं. हम्म. राम शिंदेंना, राम शिंदे हे राज्यात मंत्रिमंडळात मंत्री होय. होते, पंकजाताईंचे विश्वासू होते. होय. आज राम तिचे शिंदे पालकमंत्री. कोपर्डी नंतर त्यांच्या विरोधी जनमत गेलं आणि त्याची कारणं स्वाभाविक होती. बरोबर. एक मराठा लाख मराठा आंदोलन आली होय. आणि त्यातनं कुठेतरी राम शिंदेना निवडणूक गमवावी लागली. त्यांना असं वाटतं की विखे पाटलांमुळे गमवावं. हम्म. ते विरोधी काम करतील. रोहित पवार आज लंकेंच्या बरोबर आहेत, पण ते सुजय विखेंचे तसे मित्र आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांच्या काही निष्ठेविषयी शंका नाही. आज लंकेंची सीट पवारांसाठी प्रेस्टिजियस आहेत, त्यामुळे ते करतात. अजित पवार बारामती संपल्या त्या मतदारसंघात गेले, शिरूरमध्ये गेले. होय. त्यामुळे आज तिथे लंकेंच्या विरोधात अजित पवार बोलतात. हम्म. लंकेच्या हातात काय आहे? ते उद्या जाऊन बारामतीला प्रचार करतील आमदार केला, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. उशीर झालेला. म्हणून लोकसभेचं एकूण सगळं गणित बघता लंके आणि सुजय विखे पाटील ही निवडणूक खूपच टाईट आहे. हम्म. पण तरीही नगरमध्ये आणि बीडमध्ये मोदींनी ज्या सभा घेतल्या, आज मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला प्राईम मिनिस्टरच्या सभा होतात, आजही मोदींचा करिश्मा आहे का? 14 एवढा आहे का? लाट आणली गेली होती हम्म. सोशल मीडियातनं, म्हणजे त्यावेळेच्या नवीन असलेल्या व्हॉट्सअपमधनं. 19ला काय झालं? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि मोदी वेव्ह. मोदी वेव्ह. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे अंगवळणी पडले. हम्म. ज्यांना मिळतंय धान्य थेट त्यांना ते उद्या बंद होऊ शकते हे माहिती आहे. हम्म. त्यामुळे ते शांतपणे जाऊन मतदान करतात, पण ते त्याच्याबद्दल युएन कराय किंवा आवाजी हम्म. बोलताना दिसत नाही. तसंच काहीच सुजय विखे पाटलांना या सरकारच्या कामाचा जो परिणाम होईल तो होईल, पण मोदींची सभा झाल्यावर ती जी वोट ट्रान्सफर किंवा थोडीशी हालतात ती काही प्रमाणात हालतातच, हम्म. किंवा जी भाजपची मतं नक्की आहेत जी कदाचित येणार नाहीत ती मतदानापर्यंत येतातच. येतात. म्हणजे उगीच त्या सभा घेतात आणि त्याला काय अर्थ नाही. अनेक लोक मांडतात हो. की या सभेचा काय उपयोग होत नाही. अरे उपयोग होत नाही तर हे घेणारच नाहीत, कारण तुमचे माझे बोलण्याचे स्टेक्स फार नाहीत. Correct. आपण काम करतो, आपलं एक मर्यादित त्यातलं होय. इकॉनॉमिक्स आहे. होय. मोदी शहा किंवा शरद पवार हम्म. किंवा उद्या एखादा मोठा नेता जेव्हा बोलतो, राहुल गांधी, प्रियांका, त्यांचे स्टेक्स खूप मोठे असतात. ते उगाच काही फायदा होत नाही आणि सभा घेतात असं नक्की होणार नाही. आपल्याला कळत नसेल हम्म. तेव्हा सभा घेतली तर परिणाम होतो. त्यामुळे बीडमध्ये आणि नगरमध्ये त्या सभेने काही प्रमाणात फायदा सुजय विखे पाटलांना नक्की होईल असं मला वाटतं. तेव्हा निवडणूक चुरशीचे काय आहे? बरोबर. हात निवडून येईल, तोच निवडून येईल, इतक्या अधिक्याने येईल हे नक्की सांगता येत नाही. निवडणूक सोपी कुठलीच नसते, युद्ध कुठलंही सोपं नसतं. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत जिंकला म्हणायचं नाही. ती निवडणूक नक्कीच चुरशीची आहे, पण ऍडव्हान्टेज सुजय विखे पाटलांना असं मला वाटतं. सोलापूरला जाऊन मग आपण इकडे पुण्याचे जे उरलेले आहेत तिथे येऊया. तर सोलापूरला काय यावेळी प्रणिती शिंदे आहेत. आपण वाचाळवीरांचा उल्लेख केला होय. किंवा तोंडाने जिभेने सगळं होतं. हो. तिथे राम सातपुते जे आहेत अतिशय आक्रमक आहेत आणि ते बाहेरचे आहेत. हम्म. त्या विरुद्ध प्रणिती शिंदेना त्यांच्या पर्सनॅलिटी, त्यांचं वागणं, बोलणं, सुसंस्कृत असणं, दिसणं, अपिअर होणं आणि प्रत्यक्षात अनुभव येणं, या सगळ्याचा फायदा होणार आहे. हम्म. दुसरीकडे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की राम सातपुते बाहेरचे आहेत, ते कडव्या उजव्या विचारांचे आहेत. तिथे आज सुभाष देशमुख काम करतायत का, की जे माजी मंत्री आहेत राज्यातले? हा एक मुद्दा आहे. तिकडे विजयसिंह देशमुखांचे काय स्टान्स आहे त्याला महत्व आहे. सोलापूर हे असं शहर आहे की जिथे कानडी, तेलुगू आणि मराठी या तिन्ही भाषा याव्या लागतात, बरोबर. की ज्या राम सातपुतेंकडे आहेत का. राम सातपुते प्रचार करताना एका रॅलीमध्ये समोर आले प्रणिती शिंदे आणि ते, तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे घोषणाबाजी केली
कार्यकर्त्यांनी घोषणा देणं वेगळं आणि नेत्यांनी देणं वेगळं. नेत्यांनी नेत्याचा कंडक्ट ज्या प्रकारचा असावा तो त्यांचा आहे का, तेव्हा ती निवडणूक देखील आहे चुरशीची. परंतु आज नरसय्या आडम सुद्धा प्रणिती शिंदेचं काम करतात का विचारधारेच्या आधारे, हा पण एक मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाची आहे का ताकद आहे, 100% आहे. पण तरी देखील प्रणिती शिंदे उमेदवार असल्यामुळे आणि सुशील कुमार शिंदेचं अख्खं राजकारण सोलापुरातलं असल्यामुळे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे जे तरुण भारत की जे तसं भारतीय जनता पक्ष किंवा संघ विचाराचं मुखपत्र होतं तरुण भारत, त्यांचा पेपर मानला जातो. तरुण भारतच्या प्रेसचं उद्घाटन सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते होतं. असं सोलापूर शहर आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर सुशील कुमार शिंदेचा असलेला पगडा, त्यांचा जो मतदारसंघ आहे तो ठीक आहे. ते तिथे त्यांनी 9 अर्थसंकल्प मांडले होते. शून्याधारित अर्थसंकल्प शिंदेंनी मांडला होता. ते केंद्रात गृहमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, तरीही त्या प्रमाणात विकास झाला का? नाही. मोदींनी विकास केला का? मोदींनी केलेली कामं ही राम सातपुत्यांना नक्की कामाला येतील. त्याचबरोबर उजव्या विचारसरणीचा जो वाढता प्रभाव आहे त्याचाही त्यांना फायदा होईल. सोलापुरात काही 100% सगळे काँग्रेसचेच असं नाही, त्याचा फायदा होईल. त्यांना त्यांच्या आक्रमक असण्याचाही फायदा होईल. तिकडे प्रणिती शिंदेंना त्यांच्या पर्सनॅलिटीचा फायदा होईल, वडिलांच्या पुण्याईचा होईल. आज त्या स्वतः निवडणूक लढताना त्यांनी विधानसभेत केलेलं काम आहे त्याचा फायदा होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ती निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे हे निश्चित. पुण्याबद्दल आपला वारंवार उल्लेख झालेला आहे. पुण्यात ती तिरंगी आहे, पुण्यात निवडणूक म्हणतात तिरंगी चौरंगी, पण ती मुख्यत्वे मोहोळ आणि दंगेकरांची. आणि मला वाटत नाही की ती चुरशीची निवडणूक आहे. तिथे मोहोळांना 100% एज आहे असं मला वाटतं. बरोबर. आपण आता फक्त 2 जे महत्वाचे आहेत त्यामध्ये श्रीरंगाप्पा बारणेंची निवडणूक यावेळी, कारण संजोग वगैरे हे तसे पवार घराण्याचे अगदी घनिष्ठ, अजितदादांचे सुद्धा अगदी जवळ. आणि ऐन निवडणुकीच्या ह्याच्या सुद्धा एका लग्नाला जेव्हा समोर आले तेव्हा वाकून नमस्कार करणे, म्हणजे या सगळ्याचा एकंदर कुठे ना कुठेतरी परिणाम या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा होत असतोय मतदारांवर. मावळमध्ये काय झालंय की 2 गोष्टी अशा आहेत की संजोग वगैरे हे उमेदवार अजित पवारांनीच उद्धव ठाकरेंना दिलेत का काही इथपासूनही चर्चा झाली, अशी चर्चा झाली. बरोबर. पण त्या चर्चेत फार काही अर्थ नाही, कारण म्हणजे राजकारणामध्ये जे गिव्ह अँड टेक चालतं आणि उद्या सगळे एकत्र येऊ शकतात. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजे स्वतः ते महापौर होते, ते स्वतः अतिशय वागायला असे माइल्ड आणि चांगले आक्रमक नेते नाहीत, तशा अर्थाने सुसंस्कृत आहेत. प्रॉब्लेम असा आहे की पिंपरी चिंचवड महापालिका जी होती पूर्वीची, म्हणजे त्या महापालिकेमध्ये सुसंस्कृतपणा अमुक तमुक हे तसं म्हणजे फार काही चांगले गुण धरले जातील अशी महापालिका नव्हती. दुसरं असं की बारणे जे आहेत ते बारणे यांनाही संसद रत्न मिळालं जसं सुप्रिया सुळेंना मिळालं, आणि त्यांनी काम एफिशियंटली खासदार म्हणून केलंच आहे चांगलं. आज ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत, मूळचे शिवसैनिक आहेत, कामाचा झपाट आहे. त्यांचं निगेटिव्ह पॉइंट काय आहे तर त्यांनी खासदारकीच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक लोकांना नेत्यांना म्हणावा तसा मान दिलेला नाही, त्यांच्याशी तितका सुसंवाद ठेवलेला नाही. त्यामुळे एकदा चित्र असं होतं सुरुवातीला की एकीकडे राष्ट्रवादी पण त्यांचं काम करणार नाही, कारण असं की पार्थ पवारांना त्यांनी पराभूत केलं होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवारांनी पण काही छोट्या मिटिंग घेऊन करा ओपनली काम विरोधात असंही सांगितलं. तर संजोग वाघेरांना अजित पवारांच्या गटाची किंवा राष्ट्रवादीची मदत मिळेल का तर मिळेल, पण अशा निवडणुकांमध्ये ओपनली ते करतायत नसतं. काही ठिकाणी ओपनली करतायत काम, पण बारण्यांना ऍडव्हान्टेज मिळणार आहे तो 2 वेळेला 3 वेळेला खासदार असल्याचा, आणि त्यांना ती सिस्टीम लागलेली असते. तसं वाघेरांनी प्रचाराला सुरुवात केली, प्रचार केला, फिरले, पण अक्षरशः तुम्हाला सांगतो की लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो, तोंडाला फेस येतो अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे रायगड मधले 3 आणि पिंपरी चिंचवड मधले 3 मतदारसंघ आहेत, आणि तिथे पालघर पर्यंत जाऊन भेटलेला आहे. मावळ जसा भाजपला ऍडव्हान्टेजेस गड आहे तसं तिकडे रायगडमध्ये पनवेलमध्ये पलीकडे त्यांना भाजपची मदत मिळणार आहे. दुसरीकडे या मतदारसंघामध्ये आज एकनाथ शिंदे ज्या प्रकारची ताकद लावतात ना ते आपल्याला खूप म्हणजे आश्चर्यकारक वाटेल की एकनाथ शिंदे सर्व प्रकारची रसद पुरवतात, आणि शेवटच्या 4 दिवसात म्हणजे आज मतदान आहे तर त्याच्या 4 दिवस आधी ज्या सगळ्या टॅक्टिक्स असतात तिथे संजोग वगैरे ऑलरेडी जमलेले आहेत. दुसरीकडे बारण्यांना बूथ लेवलला सुद्धा माणसं भाजपची मिळणार आहेत काम करायला, ते ऍडव्हान्टेज संजोग वगैरेंना नाही. तेव्हा ती निवडणूक जरी सुरुवातीला टाईट वाटली तरी नंतर ती श्रीरंगाप्पा बारण्यांना सोपी होती असं मला वाटतं. आणि मग शिरूरचा आज आपण चर्चेतला शेवटचा मतदार, शिरूर जो मतदारसंघ आहे हा अतिशय टिकलिश मतदारसंघ आहे, आणि जसं अनेक ठिकाणी टच अँड गो म्हणतात तसं तिथे एकीकडे आढळराव पाटील हे 3 वेळेला खासदार असलेले उमेदवार आहेत की जे मूळ दिलीप वळसे पाटलांचे मित्र, एक स्वतः सेल्फ मेड उद्योजक आहेत ते. म्हणजे मुंबईच्या अगदी छोट्या वस्तीत राहून वडिलांबरोबर भाजी विकायला गेलेला माणूस, ते उद्योजक म्हणजे ते कॉम्प्युटर्स बनवतात अशी स्वतःची त्यांची कंपनी आहे.
त्यांची परदेशात देखील ऑफिस असलेला स्वतः उद्योजक आहे आणि फर्स्ट जनरेशन इंडस्ट्रियलिस्ट म्हणतात तसे ते आहेत. बरं, आढळरावांचा अनुभव जो आहे तो जीवनाचा मोठा आहेच, पण त्यांना मनोहर जोशींनी विमान प्रवासामध्ये भेटल्यानंतर क्युरिओसिटी म्हणून मुलाखत घेतली, गप्पा मारल्या आणि थेट बाळासाहेबांसमोर उभं केलं आणि त्यातनं ते खासदार झाले. कारण या भागामध्ये तेव्हाचा खेड मतदारसंघ जो लोकसभेचा होता तिथे शिवसेनेला उमेदवार मिळायचे नाही आणि जागा वाटपात तो शिवसेनेकडे यायचा. दोघंही त्यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा उपस्थित होतो त्या कार्यक्रमात. होतो ना. आणि त्यावेळेला खेडमध्ये शरद जोशींची चर्चा शिवसेनेने केली होती, नाना पाटेकरांची केली होती, त्यामुळे त्यांना उमेदवार मिळायचा नाही आणि आढळरावांच्या रूपाने त्यांना एक चांगला उमेदवार मिळाला. ते खासदारही झाले. त्यामुळे त्यांनी 2-3दा खासदार झाल्यानंतर कामही केलं. बरं, ते मुळात वळसे पाटलांचे मित्र आणि एक उद्योजक आहेत, तेव्हा त्यांच्याकडे उद्योगातून येणारी जी शिस्त आहे, बॅलन्स शीटची शिस्त, नफा तोटा, संस्थात्मक काम वाढवलं पाहिजे ही जाण आणि त्या भागातनं आलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे संस्थात्मक जाळं, सहकारातलं रस, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, जमा खर्च, उद्योगाची दृष्टी, हे सगळं त्यांच्याकडे आहे. तेव्हा त्यांनी झपाट्याने कामही केलं त्या भागात. प्रश्न असा आला की आज ते शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेच्या गटात गेले. त्यामुळे आज ते एकनाथ शिंदेच्या गटातनं गेल्यानंतर ज्या वेळेला जागा वाटपामध्ये ही जागा अजित पवारांच्याकडे जाणार आहे, कारण अमोल कोल्हे तिथे विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातनं अजित पवारांकडे पाठवलं आणि ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या चिन्हावर अमोल कोल्हे निवडून आले ते चिन्ह आढळरावांकडे आहे. आणि दुसरीकडे अमोल कोल्हे जे मूळचे शिवसैनिक आहेत ते शिवसेनेतनं उठून आपला नेता असलेल्या आढळरावांची आज लढतायत, ते विद्यमान खासदार म्हणून. त्यामुळे आज त्यांना तुतारी हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचणं. त्या मतदारसंघात क्रुशल एलिमेंट जो आहे तो दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध आढळरावांची पत्नी आमदारकीला लढली होती. त्यामुळे वळसे पाटलांचं तिथे असणं महत्वाचं आहे. त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, त्यांना एक अपघात झाला, घरात मुरीत घसरून पडले किंवा काहीतरी, आणि अगदी त्यांना सर्जरी किंवा या लेवलला झाल्यामुळे त्या आजारी होते. पण शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचार करीन असं सांगितलं आणि प्रचार हा फिरूनच करायला लागतो असं नाही. आजकालचं प्रचाराचं स्वरूप जे बदललंय त्याच्यामध्ये आज तिथे पुन्हा अजित पवार आणि वळसे पाटील यांच्यातलं जे नातं आहे किंवा पक्षांतर्गत जो संघर्ष होता त्याचेही काही तिथे परिणाम किंवा पडसाद उमटणार आहेत. एकीकडे आढळराव पाटलांनी मागच्या निवडणुकीलाच अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर ते माळी आहेत असं विधान जाहीर केलं होतं. मी जातीयवादावर कधीही बोलत नाही, पण आज तो धागा कुठेतरी आहे. त्यामुळे आज त्या मतदारसंघामध्ये माळी मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा पुण्यात जी झाली आहे त्या पद्धतीची निवडणूक होणार आहे. पण आढळरावांना त्यांचा अनुभव कामी येणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची रसद, अजित पवारांची मदत, आणि आज बारामतीचं मतदान संपल्या शरद पवारांच्याकडे जे नेते उरलेत त्याच्यामध्ये आमदारच्या लेवलला जितेंद्र आव्हाड वोकल आहेत, खासदारकीतले अमोल कोल्हे आहेत, सुप्रिया सुळे कन्या असल्यामुळे वोकल असणारच आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजित पवारांनी जे शेवटच्या टप्प्यात काम केलं त्याचाही परिणाम त्या मतदारसंघात दिसणार आहे. ती निवडणूक कोणालाही सोपी नाही. विद्यमान खासदार म्हणून कोल्हेंना नाही, कारण कोल्ह्यांकडे छत्रपतींचं काम म्हणजे संभाजीराजे शिवाजीराजांच्या भूमिका केल्या ती पुण्याई आहे, त्यांचं अट्रॅक्शन होतं. पण आपल्याला माहिती आहे की आज स्मृती इराणी सासबी कभी बहू थी त्या मालिकेतनं आल्या, आज ती प्रतिमा आपल्याला आठवायला वेळ लागतो, कारण टीव्हीची प्रतिमा दिसते आणि ती धुसर पण लवकर होते इमेज. तीच कोल्ह्यांच्या बाबतीत त्या आजही जनमानसात प्रतिमा आहे, ते उत्तम नट आहेतच, छत्रपतींच्या भूमिकाही त्यांनी उत्तम केल्यात, पण त्या भूमिका निवडणुकीच्या राजकारणात सर्व काळ उपयोगी पडतील असं नाही. शेवटी काम करावं लागतं आणि त्यांच्याबद्दल मतदारसंघात खासदार गायब आहेत ही पोस्टर लागली. दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शरद पवारांनी लक्ष घालीन म्हटल्यावर, कारण अजित पवार लांब जातात म्हटल्यावर ते म्हणाले होते, तेव्हा अमोल कोल्हेंनी विधान केलं होतं की या वयात साहेबांना लक्ष घालायला लावू नका, ते वृद्ध आहेत त्यांना त्रास देऊ नका या वयात. शरद पवारांना एक व्यक्ती म्हणून आपलं वय काढलेलं आवडत नाही कधीच. मी म्हातारा नाही असं ते कायम म्हणतात. त्यांनी मध्यंतरी एक ऍक्शन केली होती, तरुण आहे अजून वगैरे या पद्धतीची. तर आज कोल्ह्यांनी ते विधान केल्यानंतर पिंपरी पालिकेच्या पातळीवर की त्यांना या वयात उतरायला लावू नका, तर त्यांना फोन करून स्वतः शरद पवारांनी झापलं होतं अशा बातम्या आल्या होत्या की ज्या इतक्या टोकाचं झापलं होतं की अमोल कोल्ह्यांनी 2 दिवस ट्विटरवरून गायब होऊन आता मी मोठा निर्णय घेऊन वनवासात जातो, तो सोडतोय सगळं, इथपर्यंत भूमिका घेतली होती. ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात घेता आज अमोल कोल्हे हे तिथल्या मतदाराला पुन्हा 5 वर्ष प्रतिनिधित्व करायला योग्य वाटतात का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे आढळराव म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. जर तुम्ही रिटायरमेंटला इथे येताना परत शेवटची निवडणूक आहे म्हणतात तर हे इमोशनल अपील पोचतं का नाही मला माहित नाही. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे 3-4 फॅक्टर दोघांच्याही बाजूने प्लस मायनस होणार आहे.
आणि अमोल कोल्हेंनी एक हे करावं लागलं की 5 वर्ष मी मालिकांमध्ये कुठेही काम करणार नाही असं सांगावं लागलं. तेच सांगतोय, कारण मागच्या वेळेला ते केल्यामुळे ते गायब आहेत असं, त्यामुळे दोन्हीकडनं ही चिन्ह, जसं बारामतीत चिन्ह दिसतात होय. गमावतात का काय असे, अजित पवार कंपोज दिसले, तसं इथे कुठेतरी अमोल कोल्हे गमावतात काय असं दिसलं. पण तरी निवडणूक असते आणि असं ठोस सांगता येत नाही, असाच तो मतदारसंघ आहे. तर ठाणे आणि मुंबईचे सगळे मतदारसंघ वगळता बहुतांश भागावर आम्ही, आणि कारण त्या निवडणुका व्हायच्याच अजून, त्या 20 तारखेला आहेत, काही गोष्टी या आठवड्यात घडतील. या आठवड्यात बरोबर आहे. तर या महत्वाच्या ज्या चुरशीच्या लढती वाटल्या त्यांच्याबद्दल आम्ही आज चर्चा केलेली आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, तुमचे काय सूचना असतील, तुमच्या काय कमेंट्स असतील, त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा, जरूर कळवा. आणि सत्ता कारण हा आमचा कार्यक्रम बघायला विसरू नका. शैलेंद्र परांजपे आपल्या व्यस्त शेड्यूलमधून, व्यस्त व्यापातून इथे आले आणि आमच्याशी चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.